नमस्कार. चला तर आपण ॲग्रोनॉमीच्या आजच्या ह्या दुसऱ्या सेशनमध्ये टिलेज या टॉपिकला सुरुवात करतो आहे. खऱ्या अर्थानं आपला जो सिलेबस आहे त्याला आजच्या या सेशनपासून ॲक्च्युली सुरुवात होते. टिलेज हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, थोडासा मोठासुद्धा टॉपिक आहे. कदाचित आपल्याला या टॉपिकसाठी 2 लेक्चर हे आवर्जून लागतील. आजच्या सेशनमध्ये आपण टिलेजला सुरुवात करतो. यामध्ये टिलेज म्हणजे नेमकं काय आहे, त्यानंतर तुमचं टिलेजचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, ओके, त्यानंतर सोबत टिलेजचं जे काही सॉईलच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्यावरती काय इन्फ्लुएन्स होतो, त्या व्यतिरिक्त टिलेजचे टाईप्स कुठले कुठले आहेत, हा सगळा पार्ट आपल्याला यामध्ये बघायचा. सोबतच्या टिलेजच्या ज्या सिस्टीम्स आहेत, काही मॉडर्न कन्सेप्ट आहेत टिलेजचे, ते सुद्धा आपल्याला टिलेजच्या टॉपिकमध्ये बघायचे आहेत. चला तर आपण टिलेजला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तर टिलेज टॉपिकला सुरुवात करत असताना अगदी सुरुवातीला पहिल्यांदा बेसिकली टिलेज नेमकं काय आहे, टिलेजचा नेमका अर्थ काय होतो, ओके, तर थोडंसं बेसिक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, जनरली बघा सगळ्यांना माहीत असेल टिलेज म्हणजे काय होतं. मराठीमध्ये आपण टिलेज म्हणजे मशागत म्हणतो. टिलेज म्हणजे जमिनीची मशागत करणे, राईट का. तर टिलेज ही जी प्रॅक्टिस आहे म्हणजे जमिनीची मशागत करण्याची प्रॅक्टिस आहे ही तितकीच जुनी आहे जितकं की ॲग्रिकल्चर जुनं आहे. म्हणजे जेव्हापासून ॲग्रिकल्चरला सुरुवात झाली जवळपास तेव्हापासून टिलेज प्रॅक्टिस ही केली जाते. ओके, सो प्रिमिटिव्ह मॅन जो आहे ते बेसिकली टिलेज जे आहे ते सीड जे आहे सीड प्लेस करण्यासाठी प्रॅक्टिस करत होतं. त्यानंतर जे जेथ्रो टूल नावाचा सायंटिस्ट आहे, आपण सगळे ऐकून असाल जेथ्रो टूल. आता हे कोण आहे? जेथ्रो टूल ही इज नोन ॲज फादर ऑफ टिलेज. जेथ्रो टूल फादर ऑफ टिलेज, ही इज नोन ॲज फादर ऑफ टिलेज. ओके, हे हॅज सजेस्टेड द थेरी दॅट प्लांट ॲब्सॉर्ब मायन्यूट सॉईल पार्टिकल्स. ओके, जेथ्रो टूल ज्यांना आपण फादर ऑफ टिलेज म्हणतो, त्यांनी एक थेरी सजेस्ट केली होती ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे प्लांट्स आहेत ते सॉईलचे मायन्यूट पार्टिकल जे ते ॲब्सॉर्ब करत असतात आणि त्या कारणामुळं एक थरो प्लोविंग किंवा जे अदर नेसेसरी ऑपरेशन्स आहेत ते कंडक्ट करणं आवश्यक आहे, जेणेकरून सॉईल जे आहे ते अगदी भुसभुशीत आणि फाईन पार्टिकल्समध्ये कन्वर्ट होईल प्लांटच्या ॲब्सॉर्प्शनसाठी. इनफॅक्टमध्ये प्लांट सॉईलचे मायन्यूट सॉईल पार्टिकल ॲब्सॉर्ब करत नाही. म्हणजे त्यांनी सजेस्ट केली थेरी भलेही चुकीची असेल, परंतु जे टिलेज ऑपरेशन्स आहे अतिशय आवश्यक आहे. आणि टिलेज ऑपरेशन आपण कशासाठी कंडक्ट करतो तर ते प्रॉपर सीडबेड प्रिपरेशनसाठी, जेणेकरून जे सीड आहे सीड सोईंग केल्याच्यानंतर सीड हे प्रॉपरली जर्मिनेट होईल. जर्मिनेट झालेलं सीड त्याचे काही सीडलिंग आहे त्याला एक प्रॉपर स्टँड मिळेल आणि त्याचा जो काही सबसिक्वेंट ग्रोथ आहे तो प्रॉपरली होईल. यासाठी टिलेज ऑपरेशन जे आहे ते करणं आवश्यक राहते. ओके, तर हे भलेही त्यांनी जी सजेस्ट केली थेरी आहे चुकीची असेल, परंतु त्यांनी जे काही टिलेज ऑपरेशनचे जे काही इम्पॉर्टन्स सांगितले ते अतिशय करेक्ट आहे. ओके, सो आता टिलेज आपण का कंडक्ट करतो, का टिलेज ऑपरेशन का करावं लागतात. जसं बघा, आता एखादं क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर जमीन कशी राहते, एकदम हार्ड आणि कॉम्पॅक्ट होते. ओके, जसं एक्झाम्पल घेऊ आपण की आपण एखाद्या जमिनीवरती एक XYZ आपण क्रॉप कल्टिवेट केलेला आहे. ओके, जस्ट आपण एक्झाम्पल घेऊ, त्यामुळे मी कुठलंही इथं नाव लिहित नाही. एक क्रॉप आपण सोईंग केले आणि ते क्रॉपचं काय केलं आपण हार्वेस्टिंग केलं एका स्टेजनंतर. म्हणजे एका सीझनच्या सुरुवातीला आपण क्रॉपचं सोईंग केले आणि सीझनच्या शेवटी ते क्रॉप जे ते हार्वेस्ट केले. आता या दरम्यान काय होतं की आपण क्रॉप सोईंग केल्याच्या नंतर आपण त्या क्रॉप्समध्ये बरेचसे इंटरकल्चरल ऑपरेशन्स कंडक्ट करत असतो. जसं रेन ड्रॉप इम्पॅक्ट आहे, इरिगेशन आहे, जे इंटरकल्टिवेशन इम्प्लिमेंट्स आहेत ते रन होत असतात. आणि अल्टिमेटली या कारणामुळे काय होतं की सॉईल जी आहे ती हार्ड आणि कॉम्पॅक्ट होत असते, बरोबर का. मग हे क्रॉप ज्यावेळेस आपण हार्वेस्ट करेल, हे क्रॉप हार्वेस्टिंग केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला नेक्स्ट क्रॉपचं सोईंग करायचं आहे, अशा वेळेस काय होईल, ती सॉईल कशी असेल, हार्ड आणि कॉम्पॅक्ट असेल. दॅट सिम्पली मीन्स आफ्टर हार्वेस्टिंग द क्रॉप्स सॉईल बिकम्स हार्ड अँड कॉम्पॅक्ट. प्रिव्हियस क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर ती जी जमीन आहे, ते जी फील्ड आहे ती कशी असेल, हार्ड आणि कॉम्पॅक्ट बनते. मग हे सॉईल जर का हार्ड आणि कॉम्पॅक्ट असेल तर आपण नेक्स्ट क्रॉपचं जर का आपण डायरेक्टली त्यावरती सोईंग केलं किंवा सीड सोईंग केले तर ते जर्मिनेट होईल का, नाही होणार, कारण की ती सॉईल कॉम्पॅक्ट आहे. ओके, जर्मिनेट झालेही तरी त्या प्रमाणात होणार नाही ज्या प्रमाणात की त्या व्हायला पाहिजेत, बरोबर का. असे बरेचसे प्रॉब्लेम राहतात. म्हणून एक प्रिव्हियस क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर ती सॉईल काय होते, हार्ड आणि कॉम्पॅक्ट होते, बरोबर. बऱ्याचदा जे प्रिव्हियस क्रॉप आहे किंवा फील्डमध्ये आपण इंटरकल्चर ऑपरेशन्स कंडक्ट करत असतो, रेन ड्रॉप इम्पॅक्ट असेल, इरिगेशन असेल, ह्या ज्या प्रॅक्टिस आहे या कारणामुळे सुद्धा सॉईल कशी हार्ड आणि कॉम्पॅक्ट बनते. सोबतच जे वीड्स आहेत किंवा प्रिव्हियस क्रॉपचे स्टेबल्स आहेत हे सुद्धा नंतरच्या क्रॉपला, म्हणजे ते पहिलं क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर जे दुसरं क्रॉप सोईंग करेल त्या क्रॉपसाठी ते थोडंसं हे राहील, डिसॲडव्हान्टेजेस राहील. तर ह्या सगळ्या कारणामुळं आपल्याला जे येते आधीचं क्रॉप हार्वेस्टिंग केल्याच्यानंतर नेक्स्ट क्रॉपच्या सोईंगसाठी आपल्याला काय करावं लागतं, फील्ड ही रेडी करण्याच्या पॉईंट हवी टिलेज ऑपरेशन जे आहेत ते करावं लागत असतात. म्हणजे जमिनीची मशागत काय करायची, जमिनीची मशागत आपल्याला त्या ठिकाणी करावं लागते. ओके, आपल्याला तेच या ठिकाणी बघायचं आहे. फाईन. सो सिम्पली टिलेज मीन्स काय होतं बघा. आता कशी व्याख्या करतो आपण टिलेजची बघा. आता आपण अगदी हळूहळू एक गोष्ट समजून घेणार आहे. टिलेज हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे.
टिलेज टॉपिक शिकत असताना आपल्याला सॉईल सायन्सचं जे सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज आहे त्यासोबतसुद्धा कन्सर्ट येतो, त्याचंसुद्धा इथं रिलेशन येतं. त्यामुळं थोडंसं आपल्याला सॉईल सायन्सचं जे सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज आहे त्यासुद्धा नॉलेज असावं. ते आपण सॉईल सायन्समध्ये डिटेलमध्ये स्टडी करतोच, पण इथं आपलं ॲटलिस्ट इंट्रोडक्टरी त्याला एक आपल्याला आयडिया असावी आपण ते जे शिकत असेल त्यावेळेस. ओके, तसं मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. टिलेज म्हणजे काय? आता मी ऑलरेडी सांगितलं, टिलेज म्हणजे जमिनीची मशागत करणे. सो सिम्पली वी कॅन डिफाईन टिलेज ॲज दी फिजिकल manipulation of soil, physical manipulation of soil with tools and implements for obtaining condition ideal for better seed germination, then seedling establishment and subsequent growth is called tillage. Now see, बघा आपण काय काय म्हटलं या ठिकाणी. काय लिहिले? टिलेज मीन्स दॅट इज द फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स फॉर ऑब्टेनिंग कंडिशन आयडियल फॉर बेटर सीड जर्मिनेशन, सीडलिंग इस्टॅब्लिशमेंट अँड सबसिक्वेंट ग्रोथ ऑफ द क्रॉप इज नोन ॲज टिलेज. टिलेज म्हणजे अशी प्रॅक्टिस जी की आपण ज्या माध्यमातून सॉईलचे मशागत करतो आहे आणि ती कशासाठी करतो आहे? सीडच्या सोईंगसाठी, म्हणजे प्रॉपर सीड सोईंगसाठी. त्यानंतर जे सोन केलेलं सीड आहे त्याचं प्रॉपर जर्मिनेशन व्हावं, बेटर जर्मिनेशनसाठी. जर्मिनेशन झाल्याच्यानंतर ते काही जर्मिनेट झालेलं सीडलिंग आहे त्याला एक प्रॉपर स्टँड मिळावा आणि त्यानंतर अल्टिमेटली त्याचा ग्रोथ जो आहे तो प्रॉपर व्हावा. यासाठी आपण हे जे काही ऑपरेशन्स कंडक्ट करतोय त्याला आपण टिलेज असं म्हटलं आहे. दॅट सिम्पली मीन्स फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ द सॉईल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स फॉर ऑब्टेनिंग कंडिशन दॅट इज आयडियल फॉर दी बेटर जर्मिनेशन, सीडलिंग इस्टॅब्लिशमेंट अँड सबसिक्वेंट ग्रोथ ऑफ द क्रॉप इज नोन ॲज टिलेज. ओके, आता या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये एक टर्म आहे, टिल्थ नावाची एक टर्म आहे. बघा, एक टर्म आहे टिल्थ, TILTH, टिल्थ. ओके, टिल्थ इज that is the physical condition of soil resulting from the tillage operations, or we can simply define condition of soil resulting from tillage operation is called tilth. ओके, अतिशय महत्त्वाची टर्म आहे. काय म्हटलं आपण? कंडिशन ऑफ सॉईल रिझल्टिंग फ्रॉम द टिलेज ऑपरेशन इज नोन ॲज टिल्थ. म्हणजे आपण कुठलंही टिलेज ऑपरेशन, टिलेज म्हटलं म्हणजे याच्यामध्ये प्रिपरेटरी टिलेज झालं. प्रिपरेटरीमध्ये प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, त्यानंतर प्रिपरेटरीनंतर तुमचं इंटर टिलेज ऑपरेशन्स आहे. कोणतंही टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केल्यानंतर म्हणजे प्लोईंग असेल, हॅरोईंग असेल किंवा इंटरकल्चर ऑपरेशन आहे, ते पर्टिक्युलर ऑपरेशन्स कंडक्ट केल्याच्यानंतर जी सॉईलची काही कंडिशन आपल्याला मिळते, जे काही सॉईलची फिजिकल कंडिशन असेल त्या कंडिशनला आपण टिल्थ असं म्हणत असतो. म्हणजे जसं एक्झाम्पल की आपण पहिलं क्रॉप हार्वेस्ट केले, हार्वेस्टिंग नंतर आपण प्लोईंग केली. प्लोईंग केल्याच्यानंतर सॉईलची कंडिशन असेल क्लॉडी असेल, बरोबर का? त्या जमिनीमध्ये कसं क्लॉड्स आढळतील, ज्याला आपण ढेकळं म्हणतो. ओके, तर त्याला सरळ ते काय आलं? टिल्थ. ती झाली त्या सॉईलची कंडिशन, म्हणजे टिल्थ झालं. ओके, त्यालाच आपण काय करेल नंतर? हॅरोईंग करेल किंवा प्लँकिंग करेल किंवा क्लॉड क्रशिंग करेल. मग सॉईल कशाला आपल्या एकदम भुसभुशीत जी जमीन आहे ती मिळेल. तर ती झाली त्या टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केल्याच्या नंतरची सॉईलची कंडिशन झाली की आपण टिल्थ म्हणायचं. ओके, लक्षात आलं दोन्ही गोष्टी. आता आपण दोन डेफिनेशन बघितल्यात. पहिलं बघितलं आपण टिलेज, दॅट सिम्पली मीन्स फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ द सॉईल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स फॉर ऑब्टेनिंग दी कंडिशन दॅट इज आयडियल फॉर दी सीड जर्मिनेशन, देन सीडलिंग इस्टॅब्लिशमेंट अँड इट्स सबसिक्वेंट ग्रोथ, दॅट इज कॉल्ड टिलेज. आणि टिलेज कंडक्ट केल्यानंतर जी काही सॉईलची कंडिशन मिळते आपल्याला, दॅट इज कॉल्ड टिल्थ. दॅट सिम्पली मीन्स दॅट इज दी कंडिशन ऑफ सॉईल ऑर द फिजिकल कंडिशन ऑफ द सॉईल दॅट रिझल्ट्स फ्रॉम दी टिलेज ऑपरेशन इज कॉल्ड टिल्थ. त्याला काय म्हटलं आपण? टिल्थ म्हटलंय. ओके, आता दोन गोष्टी आपण समजून घेतल्यात. आता
मी पहिल्यांदा फक्त खाली तुम्हाला एक आपण समोर जाऊन काय शिकणार आहे एक जस्ट एक पिक्चर क्लिअर करतो, म्हणजे आपल्याला समोर जे टॉपिक आहे ते अंडरस्टँडिंगला फार सोपे जातील. टिलेज हा भलेही खूप मोठा जरी टॉपिक असला तरी अंडरस्टँडिंगसाठी फार डिफिकल्ट नाही आहे, इतका सोपा पण नाही आहे पण खूप डिफिकल्टसुद्धा नाही. जर का आपण प्रॉपरली जर का अंडरस्टँड केलं, प्रॉपरली जर का व्यवस्थित आपण त्याला स्टेप बाय स्टेप समजून घेतलं तर याच्यामध्ये रट्टा मारण्याची आपल्याला गरज नाही. बऱ्याचदा मुलं या गोष्टीमध्येच कन्फ्युजन असतं मुलांचं की प्रायमरी टिलेज कुठले आहेत, सेकंडरी टिलेज कुठले आहेत, बरोबर का. तर हे कन्फ्युजन का होतं, कारण की आपण त्याला व्यवस्थितपणे समजून घेत नाही. राईट. ओके, आता बघा काय म्हटलं आपण, टिलेज ऑपरेशन आपण कशासाठी करतोय की प्रिव्हियस क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर आपण नेक्स्ट सीझनमध्ये जे काय क्रॉप आपल्याला सोईंग करायचं आहे त्यासाठी आपण टिलेज ऑपरेशन करायला सुरुवात करत असतो. तर टिलेज ऑपरेशन्स म्हटलं त्याच्यामध्ये प्रकार पडतात, जसं प्रिपरेटरी टिलेज आहे. तर प्रिपरेटरी म्हणजे टिलेजमध्ये एक प्रिपरेटरी टिलेज आहे, दुसरं आहे इंटर टिलेज ऑपरेशन्स. बेसिकली सुरुवातीला आपण ब्रॉड क्लासिफिकेशन जर का बघितलं तर यामध्ये ऑन सीझन टिलेज आणि ऑफ सीझन टिलेज असे 2 प्रकार पडतात. मी या ठिकाणी लिहितो बघा, थोडंसं क्लासिफाय करतो, मग तुम्हाला अंडरस्टँडिंगला सोपं जाईल. टिलेज म्हणजे आपण समोर जाऊन काय बघणार आहे सगळे या ठिकाणी क्लिअर करूया. आपल्याला टिलेज ऑपरेशन्स बघायचे तर यामध्ये 2 प्रकार पडतात महत्त्वाचे, जे कन्व्हेन्शनल टिलेज सिस्टीम आहेत, जे आपण मॉडर्न टिलेज सिस्टीम आहे आपण नंतर शिकूया. जे कन्व्हेन्शनल टिलेज प्रॅक्टिस आहे त्यामध्ये 2 प्रकार पडतील. एक आहे ऑन सीझन टिलेज, ऑन सीझन, आणि दुसरं आहे ऑफ सीझन टिलेज. बघा स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं आहे. याचा जो सिक्वेन्स आहे तो रट्टा मारून पाठ करण्याची गरज नाही. माझं लेक्चर बघितल्याच्यानंतर तुम्हाला टिलेज टॉपिक हा कधीही विसरणार नाही. आणि याचं जे सिक्वेन्स आहे की नेमकं प्रिपरेट टिलेज कधी करतात, प्रायमरी टिलेज म्हणजे कोणते ऑपरेशन्स आहेत, हे तुम्हाला रट्टा मारण्याची गरज पडणार नाही. इतक्या बेस्ट पद्धतीने तुम्हाला हे शिकवलं जाईल. हे कन्सेप्ट जे तुमचे व्यवस्थितपणे तुमच्या डोक्यामध्ये घालवले जातील. ओके, त्यामुळं मी काय सांगतो फक्त त्यावरती व्यवस्थित लक्ष द्या, तर तुम्ही हे कधीही विसरणार नाही. काय म्हटलं, 2 ऑपरेशन आहेत टिलेजचे, दोन क्लासिफिकेशन केले आपण. जे कन्व्हेन्शनल टिलेज सिस्टीममध्ये 2 क्लास पाडलेत, एक आहे ऑन सीझन टिलेज आणि दुसरं आहे ऑफ सीझन टिलेज. ओके, ऑन सीझन टिलेज म्हणजे असे टिलेज ऑपरेशन जे की आपण क्रॉपिंग सीझनमध्ये कंडक्ट करत असतो. ओके, किंवा क्रॉपिंग सीझन म्हणा किंवा क्रॉपिंग पिरियड म्हणा, काही म्हटलं तरी चालेल. दोज टिलेज ऑपरेशन दॅट आर कंडक्टेड ऑर दॅट इज डन ड्युरिंग दी क्रॉपिंग सीझन, दॅट मीन्स जनरली जून जुलै. ओके, जून जुलैच्या दरम्यान किंवा आपण जे ऑक्टोबर नोव्हेंबर वगैरे कंडक्ट करत असतो, म्हणजे खरीप आणि रब्बी सीझनमध्ये जे कंडक्ट करतो आपण, त्या ऑपरेशनला आपण ऑन सीझन टिलेज म्हणूया. किंवा सरळ असे ऑपरेशन जे की एक्झाम्पल घ्या, आपण लास्ट इयरला कुठलं तरी समजा आपण एक कॉटन क्रॉप लावलं होतं. एक्झाम्पल घेऊ आपण की मागच्या वर्षी आपण एका फील्डवरती कॉटन क्रॉप लावलं होतं आणि ते कॉटन क्रॉप आपण साधारणतः नेक्स्ट इयरच्या फेब किंवा मार्चमध्ये काय केलं, हार्वेस्ट केलं. ओके, आता एक कुठलं तरी एक पर्टिक्युलर XYZ इयर आहे. आता मी इथे एक्झॅक्टली लिहित नाही की कोणत्या इयरला आपण सो केलं, मग ते जस्ट तुम्ही एक कन्सिडर करा. ओके, एक ॲज्युम करा की आपण मागच्या वर्षी जून जुलैमध्ये कॉटनचं क्रॉप जे ते सोईंग केलं होतं आणि ते क्रॉप आपण नेक्स्ट इयरच्या फेब मार्चमध्ये काय केलं, हार्वेस्ट केले, अप्रूव्ह केलं आहे. ओके, आता आपल्याला जे नेक्स्ट इयरचं जे काही जून जुलैचं सीझन आहे, या सीझनला काय करायचं, आपल्याला सोईंग करावं लागते. तर आपण काय करेल, फेब मार्चच्या नंतर साधारणतः एप्रिल मेमध्ये काय करेल, पहिल्यांदा ती जमीन प्रिपेअर करण्यासाठी, सोईंगला रेडी करण्यासाठी आपण काय करेल, प्लोईंग करेल. राईट, प्लोईंग करेल. त्यानंतर तिथे आपण हॅरोईंग करेल, बरोबर का. प्लोईंग केल्यानंतर क्लॉट्स डेव्हलप होतील तर आपल्याला ते हॅरोईंग करावं लागेल. त्यानंतर आपण सीड बेड प्रिपरेशन करेल, बरोबर, आणि नंतर काय करेल, सोईंग करेल. राईट, सोईंग करेल. बघा आता हा तर सिक्वेन्स मी इथं प्रॉपरली लिहितो, मग तुम्हाला समजायला सोपं जाईल. काय केलं आपण, प्लोईंग करेल पहिल्यांदा, नंतर हॅरोईंग करेल, त्यानंतर सीडबेड प्रिपरेशन करेल, सीडबेड रेडी करायला आपण, त्यानंतर सोईंग करेल. ओके, सोईंग करेल आणि अल्टिमेटली हे क्रॉप हार्वेस्ट करेल. ते हार्वेस्टिंग म्हणजे सोईंग टू हार्वेस्टिंगमध्ये जे काही आपण ऑपरेशन्स कंडक्ट करतो त्याला आपण इंटर कल्टिवेशन किंवा इंटर टिलेज ऑपरेशन्स म्हणत असतो. ओके, बघा असे सगळे ऑपरेशन जे की आपण आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्याच्यानंतर नेक्स्ट क्रॉपच्या सोईंगसाठी किंवा नेक्स्ट क्रॉपच्या सोईंगपासून तर त्या क्रॉपच्या हार्वेस्टिंगपर्यंत जेही आपण ऑपरेशन्स कंडक्ट करतो त्याला आपण म्हणायचे ऑन सीझन टिलेज. दॅट मीन्स दोज टिलेज ऑपरेशन्स दॅट आर डन फॉर रायझिंग द क्रॉप्स इन द सेम सीझन ऑर ॲट द ऑनसेट ऑफ द क्रॉप सीझन इज नोन ॲज ऑन सीझन टिलेज ऑपरेशन्स. त्याला काय म्हणायचं आहे, ऑन सीझन टिलेज ऑपरेशन्स. लक्षात आलं का.
आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्याच्यानंतर नेक्स्ट क्रॉप सोईंग करण्यासाठी जे काही ऑपरेशन आपण करतो म्हणजे प्लोईंग, हॅरोविंग, सीड बेड प्रिपरेशन, सीड सोईंगच्या नंतर आपण जे काही क्रॉपच्या स्टँडिंग फील्डमध्ये जे आपण ऑपरेशन कंडक्ट करतो त्याला आपण इंटर कल्टिवेशन ऑपरेशन म्हणतो. ओके, इथपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत. ओके, तर हे जेवढे काही ऑपरेशन आहे त्याला म्हणायचं आपण ऑन सीझन टिलेज ऑपरेशन्स. म्हणजे क्रॉपच्या सोईंग पॉईंट ऑफ व्ह्यू जे काय आपण प्लोईंग करतो त्या प्लोईंगपासून तर त्या पर्टिक्युलर क्रॉपच्या हार्वेस्टिंगपर्यंत जेवढेही ऑपरेशन्स कंडक्ट करतो त्याला म्हणायचं आपण ऑन सीझन टिलेज ऑपरेशन्स. ओके, आणि त्यानंतर मग कुठलं आहे, त्यानंतर आहे ऑफ सीझन एक प्रकार आहे. म्हणजे हे असे ऑपरेशन जे आपण अनक्रॉप सीझनमध्ये करतो, अनक्रॉप सीझनमध्ये करतो किंवा समरमध्ये करतो. म्हणजे हे असे ऑपरेशन जे की आपण क्रॉपच्या सोईंग पॉईंट ऑफ व्ह्यू नाही करत, जसं सॉईलचे कंडिशनिंग करणे, लँड लेव्हलिंग करणे, बरोबर का, किंवा सॉईलचे रिक्लेमेशन करणे, हे जे ऑपरेशन आहे ते ऑफ सीझनमध्ये येतात. आता ऑन सीझनमध्ये बघा, ऑन सीझनमध्ये कोणते कोणते प्रकार पडतात. यामध्ये दोन प्रकार येतील. एक आहे प्रिपरेटरी टिलेज आणि दुसरा आहे इंटर टिलेज. पहिलं कोणतं सांगितलंय, पहिलं आहे प्रिपरेटरी टिलेज, दुसरं आहे इंटर टिलेज. लक्षात आलं का. आपण ऑन सीझन टिलेज बघतोय म्हणजे आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर जे आपण पहिलं ऑपरेशन्स कंडक्ट करतो त्या ऑपरेशनपासून तर त्या क्रॉपच्या हार्वेस्टिंगपर्यंत जेवढी ऑपरेशन्स आपण कंडक्ट करतो त्याला आपण काय म्हटलंय, ऑन सीझन टिलेज ऑपरेशन्स. ओके, बघा आता तुमच्या हळूहळू लक्षात यायला लागेल. बघा आता काय केलं आपण, प्रिपरेटरी मीन्स इथं आपण मध्ये लिहूया, इथे मध्ये एक डॉट लिहितो मी आणि इथं आपण लिहूया सोईंग. ओके, इथे लिहू आपण सोईंग, राईट. आता बघा एक्झाम्पल, या ठिकाणी आपण आधीचं क्रॉप हार्वेस्ट केलंय. आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर आपण जे पहिलं ऑपरेशन्स कंडक्ट करत असतो ते ऑपरेशन कोणतं राहतं, ते राहतं प्लोईंग. मग प्लोईंग झालं प्रायमरी टिलेज ऑपरेशन. प्लोईंगच्या नंतर आपण करतो हॅरोइंग, जे की झालं सेकंडरी टिलेज ऑपरेशन. बघा आता स्टेप बाय स्टेप समजून घ्या. सेकंडरी टिलेज ऑपरेशन या ठिकाणी मी इथं हे जे आहे सोईंग आहे. ओके, सोईंग इथं अगदीशय स्मॉल लेटरमध्ये लिहितो. बघा लक्षात घ्या, म्हणजे क्रॉपच्या सोईंगच्या आधी ती फील्ड सोईंगसाठी रेडी करण्यासाठी आपण जे ऑपरेशन्स कंडक्ट करतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, प्रिपरेटरी टिलेज. बरोबर ना. प्रिपरेटरी म्हणजे प्रिपरेशन म्हणजे ती फील्ड रेडी करणं, सोईंगसाठी रेडी करणं, तर त्याला काय म्हटलं आपण, प्रिपरेटरी टिलेज. आता प्रिपरेटरी टिलेज म्हणजे फील्ड रेडी करण्यासाठी, फील्ड ही त्या सोईंगसाठी रेडी करण्यासाठी आपण कोणते ऑपरेशन्स कंडक्ट करतो, आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर जे आपण पहिलं ऑपरेशन्स करतो ते असतं प्लोईंग. बरोबर का, कोणतं राहतं, प्लोईंग. त्या प्लोईंगला आपण म्हणतो प्रायमरी टिलेज ऑपरेशन्स. म्हणजे प्रायमरी टिलेज ऑपरेशन आहे ते कोणतं ऑपरेशन आहे, प्लोईंग आहे. ओके, प्लोईंग केल्याच्या नंतर आपण काय करतो, त्या फील्डवरती क्लॉड्स डेव्हलप होतील, मोठे मोठे ढेकळं राहतील, आपण त्यामध्ये डायरेक्ट सोईंग करू शकतो का, नाही करू शकत. मग आपल्याला ते पहिल्यांदा जे क्लॉड आहेत ते क्रश करावं लागेल, फील्ड जी आहे ती प्रॉपरली रेडी करावं लागेल. त्यासाठी आपण करतो हॅरोइंग, ज्याला आपण म्हणायचं सेकंडरी टिलेज ऑपरेशन. हॅरोइंग असेल, प्लँकिंग असेल, क्लॉड क्रशिंग असेल, ऑल दीज आर द ऑपरेशन दॅट आर क्लासिफाईड ॲज दी सेकंडरी टिलेज ऑपरेशन. दॅट सिम्पली मीन्स the lighter or the finer operation that is conducted after the primary tillage operations or the plowing is known as secondary tillage operations. त्याला काय म्हणायचं आहे, सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स म्हणायचे. ओके, बघा आता त्याला काय म्हटलं आपण, सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स. आता यानंतरचं एक ऑपरेशन येते यामध्ये सीडबेड प्रिपरेशन. पण सीडबेड प्रिपरेशन बघा आता हे बेसिकली सेकंडरीमध्येच येतं, कारण की सीडबेड प्रिपरेशन हे एखाद्या क्रॉपशी सीमित आहे. म्हणजे प्रत्येकच क्रॉपसाठी आपल्याला स्पेशल सीडबेड प्रिपरेशन करण्याची गरज नाही. जसं एक्झाम्पल घ्या, आपण आपल्याला जर समजा फॉर एक्झाम्पल घ्या सोयाबीनचं आपल्याला सोईंग करायचं आहे, आपण स्पेशल सीडबेड बनवतो का, वेगळ्या प्रकारचं नाही बनवत. पण त्याच ठिकाणी आपल्याला अनियन लावायचं आहे. ओके, किंवा त्याच ठिकाणी आपल्याला पोटॅटो लावायचं किंवा शुगर केन लावायचं, त्यासाठी आपल्याला एक प्रॉपर सीडबेड लागतं. जसं रिजेशन फरोज लागतात, तर सगळ्याच क्रॉपसाठी लागतं का, नाही. म्हणून जे सीडबेड प्रिपरेशन आहे हे जनरली सेकंडरीमध्येच आपण क्लासिफाय करत असतो. त्यानंतर कोणतं ऑपरेशन होईल, त्यानंतर येईल सोईंग. त्यानंतर कोणतं ऑपरेशन येणार आहे, सोईंग. म्हणजे आपण प्लोईंग केलं, म्हणजे पहिलं क्रॉप हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण नेक्स्ट क्रॉपच्या सोईंगसाठी प्लोईंग केलं, त्याला आपण प्रायमरी टिलेज ऑपरेशन म्हटलं. प्लोईंग नंतर आपण हॅरोइंग केलं, त्याला आपण सेकंडरी टिलेज ऑपरेशन म्हटलं. हॅरोइंग केल्याच्या नंतर सीडबेड प्रिपरेशन झालं. सीडबेड प्रिपरेशनच्या नंतर जसंही रेनफॉल होईल त्यानंतर आपण काय करेल, सोईंग करेल. बरोबर, तेव्हा काय करेल आपण, सोईंग करेल आपण. बरोबर का, सोईंग करेल. आणि त्यानंतर सोईंग केल्यानंतर ते क्रॉप एक वेळेस उगवून आलं, सीड जर्मिनेशन झालं, तर त्या स्टँडिंग फील्डमध्ये म्हणजे ज्या फील्डमध्ये क्रॉप स्टँड आहे, ओके, ज्या फील्डमध्ये क्रॉप आहे त्या स्टँडिंग क्रॉप फील्डमध्ये जेही आपण ऑपरेशन्स सोईंग टू हार्वेस्टिंग
सोईंग टू हार्वेस्टिंग. बघा, म्हणजे सोईंगपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत जेही आपण ऑपरेशन्स कंडक्ट करेल ते ऑपरेशन कशामध्ये आले, किंवा त्याला काय म्हणायचं आपण, इंटर टिलेज ऑपरेशन्स. काय म्हणायचं त्याला आपण, इंटर टिलेज ऑपरेशन्स. ओके, बघा एक वेळेस हा जो डायग्राम मी इथे लिहिले, जो इथं जे काही पिक्चर काढला मी, हा प्रॉपरली व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, स्टेप बाय स्टेप सिक्वेन्सने समजून घ्या. काय म्हटलं आपण पहिल्यांदा, टिलेज म्हणजे काय, जमिनीची मशागत. दोन प्रकारचे टिलेज ऑपरेशन्स आहेत. कन्व्हेन्शनल टिलेजमध्ये बघतो आपण, एक ऑन सीझन आणि एक दुसरं ऑफ सीझन. ऑन सीझन कशाला म्हणायचं, जे टिलेज ऑपरेशन आपण क्रॉपच्या सोईंगसाठी करत असतो, म्हणजे आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर नेक्स्ट क्रॉपच्या सोईंग पॉईंट ऑफ व्ह्यू जे ऑपरेशन आपण कंडक्ट करतो, तेव्हापासून तर ते नेक्स्ट क्रॉपच्या हार्वेस्टिंगपर्यंत जेही ऑपरेशन्स कंडक्ट करतो, दॅट मीन्स राईट फ्रॉम प्लोईंग टू दी हार्वेस्टिंग. म्हणजे प्लोईंगपासून, म्हणजे प्रायमरी टिलेज ऑपरेशनपासून, म्हणजे प्लोईंगपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत जे ऑपरेशन आपण कंडक्ट करतो त्याला काय म्हटलं आपण, ऑन सीझन टिलेज. यामध्ये कोणते आले मग, प्लोईंग आलं, हॅरोईंग आलं, सीड बेड प्रिपरेशन असेल, सोईंग असेल, इंटर टिलेजमध्ये तुमचं हॅरोईंग असेल, विडिंग असेल, हुईंग असेल, साईड ड्रेसिंग असेल फर्टिलायझरचं, किंवा जे अर्थिंग अप करतो आपण, हे सगळे ऑपरेशन जे आहेत याला काय म्हटलं आपण, ऑन सीझन टिलेज. आणि ऑफ सीझनमध्ये जे अनक्रॉप सीझनमध्ये कंडक्ट केला जातात, ज्यावेळेस फील्डवरती क्रॉप नसतो, आणि असे टिलेज ऑपरेशन जे की क्रॉपच्या सोईंग पॉईंट ऑफ आपण कंडक्ट करत नाही. सो सॉईलचं लँड लेवलिंग असेल, ओके, किंवा लँड लेवलिंग असेल, किंवा सॉईलचं कंडिशनिंग करणे असेल, सॉईलचं रिक्लेमेशन करणं असेल, हे ऑपरेशन कशामध्ये तर देतात, ऑफ सीझन टिलेजमध्ये. ओके, एक वेळेस प्रॉपरली हा जो टेबल आहे, हा जो पिक्चर आहे, हा व्यवस्थित समजून घ्या. ओके, मग आपण परत अगदी डिटेलमध्ये टिलेजला आपण सुरुवात करूया. चला, आय थिंक झाला असेल तुमचं लिहून घेतलं तर फारच छान. ओके, कारण की तुम्हाला ही जे डायग्राम आहे ही थोडंसं लक्षात ठेवायला खूप सोपं जाईल. म्हणजे टिलेज ऑपरेशन जे काही सिक्वेन्स आहे, ओके, तो तुम्हाला रट्टा मारण्याची गरज पडणार नाही. तशी गरज नाही आहे. आपण नॉर्मली मोस्ट ऑफ द लोक जे आहेत आपण म्हणजे शेतकरी कुटुंबातले आहेत, ओके, आपल्या घरी शेती वगैरे केली जाते, त्यामुळे जनरल आपण एक इमॅजिनेशन जरी केलं की आपल्या शेतामध्ये ऑपरेशन्स कशा सिक्वेन्सनं कंडक्ट केले जातात तरीसुद्धा आपल्याला लक्षात येतं, बरोबर का. म्हणजे एक्झाम्पल घ्या, मागच्या वर्षी आपण एका शेतामध्ये कॉटन क्रॉप लावलं होतं. आता आपण ते फेब्रुवारी मार्चमध्ये काढले, तर आपण काय करेल, नेक्स्ट इयरला जून जुलैमध्ये आपल्याला सोईंग करायची, त्या ठिकाणी सोयाबीन लावायचं किंवा दुसरं कुठलं तरी क्रॉप लावायचं आहे. तर आपण काय करेल, एप्रिल मेमध्ये काय करेल, ते पूर्ण जमीन काय करेल, नांगरून टाकेल, बरोबर, नांगरणी करेल, म्हणजे प्लोईंग करतोय. प्लोईंग झाल्याच्या नंतर ते काय क्लॉड्स डेव्हलप होतील, आपण हॅरोईंग करेल, राईट, हॅरोईंग करेल किंवा क्लॉड क्रशिंग करेल. मग त्यानंतर एक समजा नॉर्मल रेन शावर झाल्याच्यानंतर परत आपण 1-2 हॅरोईंग करतो त्या ठिकाणी, राईट. हॅरोईंग झाल्याच्यानंतर मग ती जी काही फील्ड आहे ती सोईंगसाठी रेडी झाली. ओके, जर का आपल्याला त्याच ठिकाणी जर का एखादं स्पेसिफिक वेगळ्या टाईपचं क्रॉप ग्रो करायचं, ज्याला स्पेसिफिक सीड बेड रिक्वायरमेंट आहे, एक्झाम्पल शुगर केन घ्या किंवा पोटॅटो असेल, तर आपण त्या ठिकाणी त्या क्रॉपच्या रिक्वायरमेंटनुसार सीड बेड प्रिपेअर करेल. ओके, म्हणजे किती ऑपरेशन झाले आपले, प्लोईंग झालं, हॅरोईंग झालं आणि सीड बेड प्रिपरेशन झालं. हे ऑपरेशन आपण कशासाठी केलेत, क्रॉपच्या सोईंगसाठी, म्हणजे प्रिपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू केले ना. समोरचं क्रॉप आपल्या सोईंग करायचं म्हणून आपण त्या फील्डची प्रिपरेशन करतोय, प्रिपेअर करतोय फील्ड आपण त्या सोईंगसाठी रेडी करतोय. तर त्याला काय म्हटलं आपण, प्रिपरेटरी टिलेज. म्हणजे प्रिपरेटरी टिलेजमध्ये कोणते ऑपरेशन आले, प्लोईंग आलं, हॅरोईंग आलं, सीड बेड प्रिपरेशन आलं. मग आपण सोईंग करेल, सोईंग केल्याच्या नंतर काय होईल, ते क्रॉप जे ते जर्मिनेट होईल. मग क्रॉप जर्मिनेट झाल्यानंतर त्या स्टँडिंग क्रॉप फील्डमध्ये जेही ऑपरेशन आपण कंडक्ट करतोय, हुईंग असेल, विडिंग असेल, तुमचं त्यानंतर साईड ड्रेसिंग असेल, अर्थिंग अप असेल, ह्या सगळ्या ऑपरेशनला काय म्हणायचं आपण, इंटर टिलेज ऑपरेशन. किती सोपं आहे, फार सोपं आहे. पण आता आपण जर का ते एकदा सिक्वेन्सनं रट्टा मारत पाठ करत बसलो तर मग हे नाही लक्षात नाही राहत, मग समजत नाही आपल्याला की प्रायमरी कोणते आहे, सेकंडरी कोणते. म्हणजे पुस्तकात जसं दिलं आहे त्या पुस्तकी भाषेमध्ये जास्त डोक्यात असं फिट करून ठेवण्याचा नाही प्रयत्न करायचा, थोडासा प्रॅक्टिकली विचार करायचा. ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली बघितलेल्या राहतात, माहीत राहतात. ओके, तर थोडंसं आपल्याला तिथं थोडासा विचार करायचा, प्रॅक्टिकली थोडासा विचार करायचा आहे आणि त्या गोष्टी प्रॅक्टिकली समजून घ्यायच्यात, तर त्या लक्षात राहायला पण सोप्या जातात. वेल, चला आपण समोर जाऊया, स्टेप बाय स्टेप आपण समोर जाऊया. आतापर्यंत आपण फक्त खाली टिलेज ह्या टॉपिकचं फक्त इंट्रोडक्शन बघितलं आहे. ओके, म्हणजे नेमकं टिलेजमध्ये आपल्याला काय शिकायचं, कुठल्या गोष्टी आहेत. समोरचा जो पार्ट आहे तो आता आपल्याला समजायला अतिशय सोपा जाईल. एकदम जर का शिकवायला सुरुवात केली असती, एकदम डिटेलमध्ये जाऊन शिकवायला सुरुवात केली असती तर थोडंसे गडबड झालीच असती, नक्कीच गडबड झाली असती की आपण काय शिकतोय, प्रायमरी कोणते, सेकंडरी कोणते. तर आता हे जे काय समोर आपण शिकेल हे थोडंसं आपल्याला अंडरस्टँडिंगला फार इझी जाईल. वेल, चला आपण टिलेज टॉपिकला सुरुवात करतोय. आता ऑलरेडी त्या गोष्टी आहेत ज्या मी एक्सप्लेन केलं तुम्हाला, जसं की वी कॅन सी हिअर, आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ द क्रॉप सॉईल बिकम्स हार्ड अँड कॉम्पॅक्ट. बरोबर, क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर काय होतं की सॉईल जे ते हार्ड अँड कॉम्पॅक्ट होते. हिअर बिटिंग ॲक्शन ऑफ द रेन ड्रॉप्स, irrigation and subsequent drying movement of the intercultivation implements and the labor that causes the soil compaction. ओके, जसं रेन ड्रॉपचा इम्पॅक्ट आहे. ओके, त्यानंतर इरिगेशन आहे, इरिगेशन दिल्यानंतर सॉईल ड्राय होते.
ओके, हा जे काही सबसिक्वेंट ड्राईंग आहे सॉईलचं त्यामुळे सॉईल कॉम्पॅक्ट होते. जे मुवमेंट ऑफ इंटर कल्टिवेशन इम्प्लिमेंट्स, जसं आपण स्टँडिंग क्रॉप फील्डमध्ये काही इम्प्लिमेंट्स रन करत असतो, हुईंगसाठी असेल, विडिंगसाठी असेल, बरोबर का, किंवा अदर इंटरटिलेज ऑपरेशन असेल त्यासाठी आपण काही इम्प्लिमेंट्स रन करतो, त्यामुळे सुद्धा सॉईलचं कॉम्पॅक्शन होतं. ओके, त्या व्यतिरिक्त बघा फील्ड कंटेन्स वीड्स अँड स्टबल्स आफ्टर द हार्वेस्टिंग ऑफ द क्रॉप्स. जर आधीचं क्रॉप आपण हार्वेस्ट केलं त्या क्रॉप्सच्या फील्डमध्ये जे काही वीड्स असेल किंवा त्या क्रॉपचे जे काही स्टबल्स आहेत त्यावरती त्या फील्डवरती पडून राहतात, तर हे समोर काय होतात ते नेक्स्ट क्रॉपला ॲज ऑब्स्टेकल म्हणून काम करत असतात, त्याला ते त्रास देत असतात. जसं की वीड्स असेल मागच्या तर ते कॉम्पीट करतात समोरच्या क्रॉपसाठी. स्टबल पडून असेल तर नेक्स्ट क्रॉपच्या जर्मिनेशनवर त्याचा इफेक्ट होतो. म्हणून हे स्टबल्स किंवा ते फील्ड आपल्याला क्लीन करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा आपल्याला टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट करणे आवश्यक राहतं. देन बघा सीड्स नीड लूज फ्रायबल सॉईल विथ सफिशियंट एअर अँड वॉटर फॉर गुड जर्मिनेशन. सीड्स नीड लूज फ्रायबल सॉईल विथ सफिशियंट एअर अँड वॉटर फॉर गुड जर्मिनेशन. आपण जे सीड सोईंग करतोय त्या सीडचं प्रॉपर जर्मिनेशन व्हावं यासाठी जी सॉईल आहे ती लूज आणि फ्रायबल असावी, ज्याला आपण भुसभुसीत म्हणतो. जमीन कशी असावी, भुसभुसीत असावी. एकदम कॉम्पॅक्ट सॉईल आहे आणि त्यामध्ये आपण सीड सोईंग केलं तर उगवेल का, नाही उगवणार. पण त्याच ठिकाणी एकदम भुसभुसीत जमीन आहे, लूज अँड फ्रायबल सॉईल आहे, त्या ठिकाणी ते इझिली सो केलेलं सीड जे आहे ते जर्मिनेट होईल. का, कारण त्या ठिकाणी त्याला सफिशियंट एअर आणि वॉटरचं कॉन्टॅक्ट मिळेल, बरोबर का. म्हणजे प्रॉपर गॅसेस एक्सचेंज होईल त्या सीड त्या जमिनीमध्ये आणि त्या सीडचा सॉईलचा कॉन्टॅक्ट प्रॉपर असेल तर त्या ठिकाणी वॉटरचं मुवमेंटसुद्धा प्रॉपर होईल. म्हणजे तिथं गॅसेस एक्सचेंज म्हणजे एरिएशन जे आहे एरिएशनसुद्धा प्रॉपर असेल आणि त्या फील्डमध्ये सॉईल मॉइश्चरसुद्धा प्रॉपर असेल, जेणेकरून त्या सीड जर्मिनेशनसाठी जेवढं काही रिक्वायरमेंट आहे, ओके, त्याची जी काही ऑप्टिमम रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होईल आणि ते सीड जे आहे ते प्रॉपरली जर्मिनेट होईल. ओके, ह्या सगळ्या कारणांसाठी आपल्याला टिलेज ऑपरेशन जे ते कंडक्ट करावं लागतात. तर हेच आपल्याला टिलेजचे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा विचारले जातात. हेच ऑब्जेक्टिव्ह आहे जे मी आतापर्यंत एक्सप्लेन करत आले ते आपण समोर जाऊन वन बाय वन डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, आपण वन बाय वन बघूयात. बघायचा आता टिलेज हा वर्ड, आता जनरल गोष्टी आहेत, जस्ट थोडंसं ओव्हरलुक करूया फास्टमध्ये. आपण ऑलरेडी हे स्टडी केलं आहे. नाव सी द वर्ड टिलेज इज डिराइव्ड फ्रॉम द अँग्लो सेक्सॉन वर्ड. टिलेज हा वर्ड हा अँग्लो सेक्सॉन वर्ड, जसं आपण बघितलं ॲग्रिकल्चर हा लॅटिन वर्ड आहे, ॲग्रोनॉमी हा ग्रीक वर्ड आहे. तर सिमिलरली जो टिलेज आहे हा अँग्लो सेक्सॉन वर्ड आहे दॅट कम्स फ्रॉम द टिलियन. टिलियन मीन्स टू प्लो अँड ट्युलियन दॅट मीन्स टू प्रिपेअर द फील्ड फॉर द सोईंग ऑर टू सो द फील्ड. ओके, जे टिलियन आहे याचा अर्थ होतोय प्लो. ओके, टू प्लो अँड ट्युलियन दॅट मीन्स टू प्रिपेअर द फील्ड फॉर द सोईंग. ओके, नाव सी टिलेज मीन्स, ऑलरेडी आपण टिलेजची डेफिनेशन बघितली आहे, दॅट द फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉईल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स फॉर ऑब्टेनिंग कंडिशन आयडियल फॉर बेटर सीड जर्मिनेशन, seedling establishment and subsequent growth of the crops is known as tillage. And whatever the condition of soil or the physical condition of soil that results from the tillage is called tilth. tilth कशाला म्हणायचं आहे, टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केल्यानंतर जी काही सॉईलची फिजिकल कंडिशन आपल्याला मिळते त्याला आपण म्हणायचं आहे टिल्थ. त्याला काय म्हटलं आपण, टिल्थ. चला, इथपर्यंत आपलं क्लिअर झालं असेल. म्हणजे इथपर्यंत आपल्याला ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या आहेत की टिलेज म्हणजे काय, टिल्थ म्हणजे काय, आणि टिलेजचे जे काही टाईप्स आहेत यामध्ये ऑन सीझन टिलेज, ऑफ सीझन टिलेज, ऑन सीझनमध्ये कुठले कुठले टिलेज ऑपरेशन्स येतात, हा सगळा पार्ट आपला इथपर्यंत आता क्लिअर झाला आहे. आपल्याला फक्त समोर जाऊन डिटेलमध्ये याला स्टडी करायचं आहे. तर समोर जाऊन डिटेलमध्ये हा टॉपिक स्टडी करण्याच्या अगोदर आपण ऑब्जेक्टिव्ज बघूया, टिलेजचे ऑब्जेक्टिव्ज. ओके, बघा आता सर नॉर्मली जनरली सांगायचं झालं तसं आपण आतापर्यंत बघितलं. याहून आपल्या एक तर लक्षात आलं की टिलेज सगळ्यात पहिल्यांदा प्रॉपर सीडबेड करण्यासाठी आपण टिलेज कंडक्ट करत असतो, बरोबर का. सीडबेड महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचं सीडबेडच्या नंतर जसं वीड कंट्रोल आहे, बरोबर का. जसं आधीच्या क्रॉपचे काही स्टबल्स किंवा वीड्स त्या फील्डवरती पडून राहतात, वीडचे सीड्स पडून राहतात, त्या कारणामुळे काय होतं की नेक्स्ट क्रॉपसाठी ते फार कॉम्पीट करत असतात. जर का आपण त्याच ठिकाणी डीप टिलेज कंडक्ट केलं तर आधीच्या क्रॉपच्या फील्डमध्ये जे काही वीडचे सीड पडलेले आहेत ते काय होतील, त्या जमिनीमध्ये खोलवर जातील आणि वरती उगवणार नाही. ओके, तर हा दुसरा ऑब्जेक्टिव्ह. बघा जे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहे त्यापैकी एक पहिला आहे सीड बेड प्रिपरेशन. टिलेजचा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह इज टू मेक दिस सीड बेड ऑर द गुड सीड बेड. देन वीड कंट्रोल अँड सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन. सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन. सर आता हे सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन टिलेजच्या माध्यमातून कसं काय होऊ शकतं. ओके, तर हे अल्टिमेटली समोर जाऊन आपल्याला लक्षात येईल. असं टिलेजच्या बऱ्याचशा सिस्टीम आहे. असं याच्यामध्ये जे मॉडर्न कन्सेप्ट आहे टिलेजचे त्यामध्ये सॉईलचं कन्झर्वेशन केलं जातं आणि मॉइश्चरचं सुद्धा केलं जातं. म्हणजे जे काही सॉईल इरोजन होतं ते सुद्धा टिलेजच्या माध्यमातून रिड्यूस होतं आणि जे काही रन ऑफ होणारं वॉटर आहे ते सुद्धा त्या ठिकाणी कन्झर्व व्हायला मदत होते. म्हणून हे तीन जे आहे ते अतिशय महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहे. यामध्ये
सीडबेड प्रिपरेशन, वीड कंट्रोल आणि सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन, 3 ऑब्जेक्टिव्ह अतिशय महत्त्वाचे. या व्यतिरिक्त अजून आपले काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ज्यामध्ये इम्प्रूव्हमेंट ऑफ सॉईल स्ट्रक्चर, सॉईल स्ट्रक्चरचं इम्प्रूव्हमेंट करणं. आता सॉईल स्ट्रक्चर म्हणजे काय, हा सॉईल सायन्सचा पार्ट आहे. ओके, जसं सॉईल टेक्स्चर, सॉईल स्ट्रक्चर. सॉईल टेक्स्चर म्हणजे सॉईलमध्ये सँड, सिल्ट आणि क्लेचं प्रमाण किती आहे त्याला आपण सॉईल टेक्स्चर म्हणतात. इट इज द रिलेटिव्ह प्रोपोर्शन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले इन द सॉईल इज कॉल्ड सॉईल टेक्स्चर. सॉईल टेक्स्चर ही स्टॅटिक प्रॉपर्टी आहे, चेंज होत नाही. काय स्टॅटिक प्रॉपर्टी आहे, चेंज होत नाही. ओके, जसं सँडी सॉईल आहे, क्ले सॉईल आहे, लोमी सॉईल, असं वेगळं सॉईल. एखाद्या पर्टिक्युलर सॉईलमध्ये किती प्रमाणामध्ये सँड आहे किंवा किती प्रमाणामध्ये सिल्ट आहे किंवा किती प्रमाणामध्ये क्ले आहे, त्यावरून आपण त्या सॉईलला सँडी सॉईल, सिल्टी सॉईल किंवा क्ले सॉईल असं म्हणत असतो. आता सॉईल स्ट्रक्चर, जे हे सँड, सिल्ट आणि क्ले आहे याला आपण प्रायमरी सॉईल पार्टिकल म्हणतो. आणि याचं जे काही ॲग्रिगेट्स आहेत, ओके, याचे जे ॲग्रिगेट्स आहे त्याला आपण सेकंडरी सॉईल पार्टिकल असं म्हणत असतो. इंडिव्हिज्युअल ॲग्रिगेट जो आहे त्याला आपण पेड्स असं म्हणतो किंवा पेडॉन्स असं म्हणत असतो. ओके, तर हे प्रायमरी सॉईल पार्टिकल आणि सेकंडरी सॉईल पार्टिकलची जी काही प्रॉपर अरेंजमेंट राहते सॉईलमध्ये, ओके, त्याला आपण सॉईल स्ट्रक्चर असं म्हणत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे सॉईल स्ट्रक्चर आहेत, तर त्याच्या इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा आपल्याला टिलेज ऑपरेशन जे ते महत्त्वाचे राहतात. त्यानंतर आता बघा, मी सॉईल स्ट्रक्चर, सॉईल टेक्स्चरबद्दल बरंच काही सांगितलं आहे. सगळंच तुमच्या लक्षात आलं असेल हे मी सांगू शकत नाही, कारण की हा सगळा सॉईल सायन्सचा पार्ट आहे. सो आपल्याला सॉईल सायन्समध्ये हा सगळा पार्ट व्यवस्थितपणे क्लिअर होतो. चला, द अदर ऑब्जेक्टिव्ह आर इम्प्रूव्हमेंट ऑफ सॉईल स्ट्रक्चर, देन सॉईल परमेबिलिटी, सॉईल एरिएशन, रूट पेनिट्रेशन, डिस्ट्रक्शन ऑफ पेस्ट अँड सॉईल इन्व्हर्जन. एक एक समजून घेऊया आपण. मग काय म्हटलं आहे, पहिलं सीडबेड प्रिपरेशन, ऑलरेडी हा पॉईंट आपला क्लिअर झाला. वीड कंट्रोल हा सुद्धा पॉईंट आपला क्लिअर झाला. सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन हा सुद्धा पॉईंट आपला क्लिअर झाला. जसं की मिनिमम टिलेज आहे किंवा झिरो टिलेज आहे, ह्या माध्यमातून काय होतं, सॉईलचं कन्झर्वेशन होतं ॲज वेल ॲज मॉइश्चरचं सुद्धा कन्झर्वेशन होत असतं. या व्यतिरिक्त इम्प्रूव्हमेंट ऑफ सॉईल स्ट्रक्चर हा ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. सॉईल परमेबिलिटी, तर जसं एक्झाम्पल घ्या, ब्लॅक कॉटन सॉईल आहे. ओके, ब्लॅक कॉटन सॉईलला आपण 1, 2, 3 वर्ष झाले टिलेज ऑपरेशन कंडक्टच नाही केले, फार कॉम्पॅक्ट होईल. तर त्यामध्ये पाणी इन्फिल्ट्रेट होऊ शकतं का, नाही होऊ शकत, कारण की ते पहिलंच तर हेवी सॉईल आहे, त्यामध्ये इन्फिल्ट्रेशन होणार नाही. म्हणजे त्या सॉईलची परमेबिलिटी ही रिड्यूस होईल. पण त्या ठिकाणी जर का आपण टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केले, डीप टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केलं, सॉईल ही एकदम लूज अँड फ्रायबल राहील. तर त्या ठिकाणी सॉईलची जी परमेबिलिटी आहे किंवा जे वॉटर आहे ते त्या सॉईलमध्ये इन्फिल्ट्रेट होऊ शकतं. ओके, त्यासाठी आपल्याला हे ऑपरेशन्स कंडक्ट करावं लागतं. त्यानंतर सॉईल एरिएशन, जर का सॉईल एकदम कॉम्पॅक्ट असेल, हार्ड असेल, तर त्या सॉईलमध्ये एरिएशन राहील का, नाही राहणार. जर का सॉईलमध्ये प्रॉपर एरिएशन नसेल तर त्या ठिकाणी सीड जर्मिनेशन सुद्धा होणार नाही किंवा ज्या मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज आहेत त्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यानंतर रूट पेनेट्रेशन, जसं जे डीप रूटेड क्रॉप्स आहेत, जसं कॉटन घ्या, तुमचं सोयाबीन घ्या, त्यानंतर तुमचं तूर असेल, रेड ग्राम आहे, बरोबर का, शुगर केन आहे, हे असे क्रॉप्स आहेत की हे डीप रूटेड क्रॉप्स आहेत. मग हे क्रॉप जर का आपण अशा सॉईलमध्ये ग्रो केले ज्या सॉईलचे सब लेअर ह्या अतिशय कॉम्पॅक्ट आहेत, तर त्यांचे रूट हे प्रॉपरली पेनेट्रेट होईल का किंवा प्रॉपरली ते ग्रोथ होईल का, ऑब्वियसली होणार नाही. म्हणून जे डीप रूटेड क्रॉप आहे त्यांचे रूट्स प्रॉपरली ग्रो व्हावा, त्या रूट जे आहे ते प्रॉपरली पेनेट्रेट व्हावं सॉईलमध्ये, यासाठी सुद्धा आपल्याला टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट करावं लागतात. डीप टिलेज जे ऑपरेशन्स आहेत ते आपण यासाठी करत असतो. त्यानंतर डिस्ट्रक्शन ऑफ पेस्ट, ओके, जे इन्सेक्ट पेस्ट आहे, तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल शेतामध्ये ज्यावेळेस प्लोईंग केलं जाते, त्या प्लोईंगच्या प्लो जो काय झोन आहे, ओके, प्लोईंग करत असतं, म्हणजे समोर ट्रॅक्टर प्लोईंग करते आणि त्या तिकडे झोन जो आहे किंवा प्लो जी रो आहे त्यामागे पक्षी जे ते काहीतरी खात असतात. ओके, तर ते काय खातात, तर ते बेसिकली जे पेस्ट आहे ते खात असतात. तर हा सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर इन्व्हर्जनमुळे त्यांचे जे हायबरनेटिंग स्टेजेस आहेत त्यासुद्धा डिस्ट्रक्ट होतात. सर असं हे एक लक्षात ठेवायचं, डिस्ट्रक्शन ऑफ पेस्ट हा त्याचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर सॉईल इन्व्हर्जन नॉर्मली जर आपण डीप टिलेज ऑपरेशन कंडक्ट करतो, एम बी प्लो वगैरे असेल, जे प्रायमरी टिलेज ऑपरेशन्स आहे, यामुळे का ते सॉईलचं कम्प्लिटली इन्व्हर्जन होते. ओके, तर हे सगळे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ज आहेत. आता या व्यतिरिक्त बघूया आपण, जर सीड जर्मिनेशनसाठी किंवा जे आपण सीड सोईंग करतो आहे, तर सीड जर्मिनेशनसाठी अतिशय प्रॉपर सीडबेड असणं गरजेचं राहतं. जसं की स्मॉल सीडेड क्रॉप असेल एखादं, ओके, स्मॉल सीडेड क्रॉप असेल तर फाईन सीडबेड लागतो. एक्झाम्पल का तुमचं बाजरा आहे, सॉर्गम आहे किंवा मस्टर्ड आहे, ओके, अतिशय फाईन सीडेड क्रॉप आहेत. तर अशा क्रॉपसाठी जो सीडबेड आहे तो अतिशय फाईन असावा. म्हणजे स्मॉल सीडेड क्रॉपसाठी सीडबेड आहे तो फाईन असायला पाहिजे, तरच त्या ठिकाणी सीड काय होईल, जर्मिनेट होईल. जर का सीड जे आहे ते सध्या बोल्ड असेल किंवा मीडियम टू बोल्ड साईज असेल तर अशा वेळेस आपल्याला रफ सीडबेड हा चालून जातो. जसं ग्राम आहे, ग्राम क्रॉपसाठी बेसिकली सीडबेड जो तो रफ सीडबेड रिकमेंड केला जातो. पण तेच जर का आपण रफ सीडबेडमध्ये जर का आपण सॉर्गम किंवा बाजऱ्याचं जर का सोईंग केलं तर उगवेल का, नाही उगवणार. म्हणजे क्रॉप टू क्रॉप व्हॅरी होते. म्हणजे क्रॉपचं सीड कसं आहे, स्मॉल आहे, मीडियम आहे, लार्ज आहे, त्यानुसार सुद्धा आपल्याला सीडबेड जे ते तयार करावं लागत असतं. चला, यामध्ये आपण आतापर्यंत सगळे ऑब्जेक्टिव्ह बघितले. थोडंसं ओव्हरलुक करूया स्पीडमध्ये की 1 बाय 1 जे ते आपण ऑब्जेक्टिव्ह जे ते डिस्कस करूयात. तुमचं पूर्ण लक्ष माझ्या बोलण्याकडे असायला पाहिजेत. बघा,
ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज फॉर क्रॉप प्रोडक्शनसाठी टिलेज जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण बघतो या ठिकाणी. ऑलरेडी आपण सगळे डिस्कस केले, स्टील एक वेळेस आपण याला ओव्हरलुक करतोय. बघा, टू फॅसिलिटेट ॲडेक्वेट सॉईल एरिएशन फॉर गॅसेस एक्सचेंज इन द सीड अँड रूट झोन. हा पॉईंट आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे. वेगळं ना तर फार असं रट्टा मारून लक्षात ठेवण्याची गरज आहे का? बिलकुल नाही. जर का आपण स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट जर का व्यवस्थित समजून घेतली तर आपल्याला सहज लक्षात राहतं. टू फॅसिलिटेट ॲडेक्वेट सॉईल एरिएशन फॉर गॅसेस एक्सचेंज इन द सीड अँड रूट झोन. त्यानंतर बघा, टू फॅसिलिटेट ॲडोकेट सीड सॉईल कॉन्टॅक्ट. टू फॅसिलिटेट ॲडोकेट सीड सॉईल कॉन्टॅक्ट टू परमिट वॉटर फ्लो टू द सीड अँड सीडलिंग रूट्स. हे याआधी पण बघितलं आपण, जे सॉईल आहे ते लूज अँड फ्रायबल असावी, जेणेकरून त्या ठिकाणी सीडचा सॉईलचा प्रॉपर कॉन्टॅक्ट असावा, त्या ठिकाणी प्रॉपर गॅसेस एक्सचेंज व्हावं आणि वॉटरचं मुवमेंट जे आहे ते सुद्धा प्रॉपर व्हावं, जेणेकरून त्या सीडचं जर्मिनेशन जे आहे ते व्यवस्थित होईल. त्यानंतर बघा, अ नॉन क्रस्टेड सॉईल टू परमिट सीडलिंग इमर्जन्स. सॉईल लूज अँड फ्रायबल असायला पाहिजे, जेणेकरून जे सीडलिंग जे ते प्रॉपरली एमर्ज झालं पाहिजे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जसं रफ सीड बेड असेल आणि त्या ठिकाणी जर का आपण स्मॉल सीडेड क्रॉप जे आहे ते सोईंग केलं तर येणार का? नाही येणार. ओके, जर का ज्या क्रॉपचं आपल्याला सोईंग करायचं आहे त्या क्रॉपच्या हिशोबानेच आपल्याला ते सीड बेडचे ते बनवावं लागेल. सो अ नॉन क्रस्टेड सॉईल टू परमिट सीडलिंग इमर्जन्स. देन अ लो डेन्सिटी सॉईल दॅट परमिट्स रूट इलॉंगेशन अँड प्रॉलिफरेशन्स. मी तुम्हाला आता सांगितलं, जसं की एखादं डीप रूटेड क्रॉप आहे, जसं कॉटन एक्झाम्पल घेऊया आपण. कॉटन नॉर्मली याचे 1.5-2 मीटरपर्यंत जे रूट आहे त्याची डेप्थ जात असते. पण ते जर का आपण अशा सॉईलवरती ग्रो करतोय किंवा अशा सॉईलमध्ये आपण ते कल्टिवेट करतोय ज्या सॉईलच्या सब लेअर अतिशय कॉम्पॅक्ट आहेत, हार्ड आहेत, तर ते रूट त्यामध्ये पेनेट्रेट होऊ शकेल का? नाही होणार. म्हणून लो डेन्सिटी सॉईल असायला पाहिजेत, म्हणजे त्या सॉईलच्या सब लेअर आहेत त्या जास्त कॉम्पॅक्ट नको आहेत, जेणेकरून त्या क्रॉपचे जे काही डीप रूटेड क्रॉप आहे त्यांचे रूट जे ते प्रॉपरली पेनेट्रेट झाले पाहिजेत. चला, त्यानंतर टू क्रिएट एन एन्व्हायरमेंट दॅट प्रोव्हाइड्स ॲडेक्वेट लाईट टू दी सीडलिंग. दॅट मीन्स सिम्पली वीड फ्री एन्व्हायरमेंट. त्यानंतर बघा, टू क्रिएट पेस्ट अँड पॅथोजन फ्री एन्व्हायरमेंट. हा पॉईंट सुद्धा आपण ऑलरेडी बघितला, पेस्ट अँड पॅथोजन फ्री एन्व्हायरमेंट. त्यानंतर बघूया, मिक्सिंग द अप्लाइड मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर्स. बऱ्याचदा आपण मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर जे ते शेतात टाकत असतो ते मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर्स हे प्रॉपरली मिक्स व्हावं यासाठी सुद्धा आपल्याला टिलेज ऑपरेशन जिथे आपण कंडक्ट करत असतो. त्यानंतर बघा, टू रिमूव्ह दी हार्ड पॅन्स इफ एनी टू इन्क्रीज दी सॉईल डेप्थ फॉर वॉटर ॲब्सॉर्प्शन. आता बघा, हे सुद्धा आहे, जसं ज्या ब्लॅक कॉटन सॉईल्स आहेत, ज्या हेवी सॉईल राहतात. ओके, तर ह्या सॉईल हेवी असल्यामुळं काय होतं, याचं जे सब लेअर जर का फार कॉम्पॅक्ट असेल तर सॉईलमध्ये जे पाणी आहे ते फार जास्त खोलवरती जाणार नाही, म्हणजे एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत ती सॉईल वॉटर होल्ड करेल आणि नंतर रिमेनिंग वॉटर जे आहे किंवा एक्सेस वॉटर जे ते त्या फील्डमधून बाहेर निघेल, जर का आपण रन ऑफ वॉटर असं म्हणत असतो. म्हणून त्या सॉईल जर का सब लेअर ज्या आहेत, ओके, त्या जर का आपण लूज केल्या, ओके, डीप टिलेज ऑपरेशन्सनी म्हणा किंवा चिजेल फ्लो जे आहे, ओके, त्याला आपण सब सॉइलिंग म्हणतो. याने जर का आपण ते सब लेअर जर का आपण ते लूज केलं तर काय होईल, त्या ठिकाणी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी ते सॉईलची वाढेल किंवा जे इनफिल्ट्रेशन रेट आहे तो सुद्धा इन्क्रीज होईल. टू रिमूव्ह दी हार्ड पॅन्स इफ एनी टू इन्क्रीज दी सॉईल डेप्थ फॉर वॉटर ॲब्सॉर्प्शन. ओके, चला, इथपर्यंत हे झाले आपले ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झाले सगळं. मला असं वाटतं की इथपर्यंत फार व्यवस्थितपणे आणि फार स्लोली आलो आपण. हा सगळा पार्ट तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे समजायलाच पाहिजे, त्यामध्ये काहीही शंका नाही. आता हा पार्ट सगळा ऑलरेडी बघितला आपण, जस्ट त्याला ओव्हरलुक करूया काय दिलेत बघा. The aim of tillage is to produce as good a soil condition or till as possible for the crop establishment and initial shoot and root development. The term tilth is used to describe the qualitative characteristic of loose friable, that means mellow, and the crumby condition of the soil favorable for the crop production. When the soil is brought to such a condition for crop growth, it is called seedbed. That is called seedbed. That's said to be in a good tilth. In other words, tilth is the physical condition of the soil that resulting from the tillage. हे ऑलरेडी आपण सगळा पार्ट ऑलरेडी बघितला आहे. चला, आपण समोर जाण्यापूर्वी एक वेळेस तुम्ही हा पार्ट थोडासा ओव्हरलुक करा. चला, तर इथपर्यंत तुमचं झालं असेल. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की टिलेज जो आहे हा बराच मोठा टॉपिक आहे आणि ॲग्रिकल्चर एमपीएससी पॉईंट ऑफ व्ह्यू एका सेशनमध्ये हा टॉपिक संपवणं कठीण आहे, शक्यच नाही आहे. ओके, संपवू शकतो पण ते त्या लेवलनं शिकवता येणार नाही, त्या लेवलनं तुम्हाला समजणारसुद्धा नाही. त्यामुळे आपण हा टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपण अतिशय व्यवस्थितपणे प्रॉपरली हळूहळू हा टॉपिक जो तो समजून घ्यायचा आहे. वेल, चला, यानंतर जो समोरचा जो आपला पॉईंट आहे तो आपला इन्फ्लुएन्स ऑफ टिलेज ऑन सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज.
ओके. ज्या सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, वेगवेगळ्या सॉईल फिजिकल, याच्यामध्ये सॉईल टेक्स्चर आहे, सॉईल स्ट्रक्चर आहे, बरोबर का, बल्क डेन्सिटी आहे किंवा आपण त्याला डेन्सिटी म्हणूया, सॉईल वॉटर आहे, सॉईल कलर आहे, राईट, त्यानंतर सॉईल टेम्परेचर आहे. या सगळ्या सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत ज्या की आपल्याला सॉईल सायन्समध्ये डिटेलमध्ये स्टडी करायला मिळतात. ओके. पण आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे की टिलेजचा सॉईल फिजिकल प्रॉपर्टीवरती काय इन्फ्लुएन्स होतो, काय परिणाम होतो. यामुळे आपल्याला सॉईल फिजिकल प्रॉपर्टीजबद्दल थोडंसं नॉलेज असणं अतिशय गरजेचं आहे. कारण की सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज हा सुद्धा खूप मोठा टॉपिक आहे. जवळपास 2 ते 3 लेक्चर त्यावरती होतात. जवळपास 3 लेक्चर कमीत कमी त्याला टॉपिक संपवण्यासाठी पाहिजेत. ओके. त्यामुळे ते सगळं इथं एक्सप्लेन करणं शक्य नाही आहे. म्हणून तुम्हाला थोडंसं तरी त्याचं नॉलेज आहे असं गृहीत धरून मी हा टॉपिक तुम्हाला शिकवतोय. ओके. आपण बघतोय इन्फ्लुएन्स ऑफ टिलेज ऑन सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज. ओके. तर यामध्ये बेसिकली टिलेज जे आहे, टिलेजचं साधारणतः ज्या सॉईल प्रॉपर्टीपैकी पोअर पेसेस आहे, त्यानंतर तुमचं सॉईल स्ट्रक्चर आहे, बल्क डेन्सिटी, वॉटर कंटेंट आणि कलर, या सॉईल फिजिकल प्रॉपर्टीजवरती इन्फ्लुएन्स होतो. तर यापैकी सॉईल जे पोअर पेसेस आहेत त्याबद्दल आपण बघूया. पोअर पेसेस या ठिकाणी बघू आपण. जे पोअर पेसेस आहे, पोअर पेसेस याच्यावरती नेमकं काय परिणाम होतात, सॉईल पोअर पेसेस. आता पहिल्यांदा आपण हे बघूया, कंपोजिशन ऑफ सॉईल ऑन व्हॉल्यूम बेसिस. व्हॉल्यूम बेसिसवरती सॉईलचं काय कंपोजिशन आहे ते बघूया. मला असं वाटतं मी मागच्या सेशनमध्ये पण सांगितलं होतं, पण स्टील एक वेळेस आपण बघूया. इथं लिहितो मी कंपोजिशन ऑफ सॉईल, कंपोजिशन ऑफ सॉईल ऑन व्हॉल्यूम बेसिस, व्हॉल्यूम बेसिस. ओके. बघा, कंपोजिशन ऑफ सॉईल ऑन व्हॉल्यूम बेसिस. तर यामध्ये जे एक पर्टिक्युलर व्हॉल्यूमचं जर का आपण सॉईल घेतलं त्यामध्ये 45% मिनरल मॅटर असतात. काय असते, मिनरल मॅटर असतात. किती असतात, 45%. त्यानंतर 5% ऑर्गॅनिक मॅटर असते. 5% काय राहते, ऑर्गॅनिक मॅटर राहते. त्यानंतर 25% हे एअर स्पेसेस राहतात, ज्याला की आपण मॅक्रोपोर्स म्हणतो, मॅक्रोपोर्स म्हणतो आपण त्याला, मॅक्रो स्पेसेस किंवा मॅक्रोपोर्स. आणि 25% राहतात वॉटर स्पेसेस. दॅट मीन्स हे राहतात हे मायक्रोपोअर पेसेस, मायक्रोपोअर पेसेस. सरळ सरळ जे पोअर पेसेस राहतात ते 50% राहतात. किती राहतात, 50% राहतात. ओके. ज्यावेळेस आपण टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट करत असतो त्यावेळेस डेफिनेटली जे सॉईलचे एक प्रॉपर ऑप्टिमम मॉइश्चर कंडिशनला जर का आपण सॉईलमध्ये टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केलं तर ऑप्टिमम कंडिशनमध्ये सॉईलमध्ये हे 50% जे पोअर पेसेस आहेत यापैकी साधारणतः 50% जे काय टोटल पोअर पेसेस आहेत त्यापैकी 50% हे मायक्रोपोअर पेसेस आणि 50% हे मायक्रोपोअर पेसेस आणि मॅक्रोपोअर पेसेस असे राहतात. म्हणजे वॉटर पेसेस जे आहेत ते 25% म्हणजे टोटल व्हॉल्यूमच्या, आणि जे काही एअर स्पेसेस आहे हे 25%. ओके. असं याचं कंपोजिशन राहतं. जे मायक्रोपोअर पेसेस राहतात यामध्ये हे जनरली आहे हे वॉटर स्पेसेस राहतात, कारण की हे वॉटर होल्ड करण्याचं काम करतात. आणि जे मॅक्रोपोअर पेसेस आहेत हे एअर स्पेसेस राहतात. हे कसे राहतात, एअर स्पेसेस राहतात. ज्यावेळेस सॉईल ही सॅच्युरेशन कंडिशनला राहते, म्हणजे सॉईलचे ज्यावेळेस दोन्ही पोअर पेसेस, मॅक्रोपोअर पेसेस आणि मायक्रोपोअर पेसेस दोन्हीसुद्धा ज्यावेळेस पाण्याने भरलेले असतात त्या कंडिशनला आपण सॅच्युरेशन असं म्हणत असतो. पण नॉर्मली ती कंडिशन जी ती क्रॉपच्या ग्रोथसाठी चांगली नसते. सॉईलची अशी कंडिशन ज्यावेळेस सॉईलच्या टोटल पोअर पेसेसच्या 50% पोअर पेसेस हे पाण्याने भरलेले असतात आणि 50% पोअर पेसेस हे हवेने भरले असतात. ती कंडिशन जी ती सॉईलच्या म्हणतोय क्रॉपच्या ग्रोथसाठी जी ती सुटेबल राहते, बेस्ट राहते. ओके. तर टिलेजचा जो काही इन्फ्लुएन्स होतो सॉईलच्या पोअर पेसेसवरती तो अशा पद्धतीने होतो की जे टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केल्यानंतर जे काही पोअर पेसेस आहेत ते इन्क्रीज होत असतात, वाढत असतात. ओके. आपण या ठिकाणी बघूयात. बघा, तर सॉइल्स आर मेड अप ऑफ दी पार्टिकल्स ऑफ डिफरंट सायझेस. बघा, आता वन बाय वन आपण समजून घ्या. काय म्हटलं आहे, जसं तुम्हाला मी ऑलरेडी सुद्धा सांगितलं आहे, सॉइल्स आर मेड अप ऑफ दी पार्टिकल्स ऑफ डिफरंट सायझेस. डिफरंट सायझेसमध्ये कोणते कोणते येतात त्याच्यामध्ये बघा, यामध्ये आहे सँड, सिल्ट आणि क्ले आहे. ओके. हे 3 टाईपचे सॉईल पार्टिकल जे ते सॉईलमध्ये आढळतात. म्हणजे असे पार्टिकल ज्यांचे डायमीटर हे लेस दॅन 2 मिलीमीटर आहे. दोज पार्टिकल्स which are having the diameter less than 2 mm are called soil particles. ज्या पार्टिकलचं डायमीटर 2 mm पेक्षा कमी असेल त्यांनाच आपण सॉईल पार्टिकल म्हणतो. ज्याचं डायमीटर 2 पेक्षा जास्त असेल त्यांना आपण सॉईल पार्टिकल कन्सिडर करत नसते. याच्यामध्ये स्टोन्स आहेत, ग्रॅव्हल्स आहेत, त्याला आपण सॉईल पार्टिकल म्हणत नाही. तर सँड, सिल्ट अँड क्ले दे आर कन्सिडर द सॉईल पार्टिकल्स. हिअर सँड, द पार्टिकल साइज ऑफ सँड इज 2
to 0.2 millimeter, silt 0.2 to 0.02 millimeter, and clay has less than 0.002 millimeter. Okay, clay particle have the size of less than 0.002 millimeter. Okay, याचं डायमीटर आहे. हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे किंवा साईज असलेले पार्टिकल जिथे सॉईलमध्ये आढळतो. यामध्ये सँड, सिल्ट आणि क्ले. ओके, याचं जे काही प्रोपोर्शन आहे त्याला आपण सॉईल टेक्स्चर म्हणतो. सॉईल टेक्स्चर मीन दॅट इज दी रिलेटिव्ह प्रोपोर्शन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले दॅट प्रेझेंट इन द सॉईल इज कॉल्ड सॉईल टेक्स्चर, जी की स्टॅटिक प्रॉपर्टी असते, जी की चेंज होत नाही. याच्या बेसवरती आपल्याला सॉईल टेक्स्चरच्या बेसवरती आपण क्लासिफिकेशन पण करतो. मी तुम्हाला सांगितलं सँडी सॉईल आहे, सिल्टी सॉईल आहे, क्ले सॉईल आहे. ज्या सॉईलमध्ये सँडचं प्रमाण साधारणतः 85% जास्त असेल, 85% जास्त असेल त्याला आपण सँडी सॉईल म्हणतो. ज्या सॉईलमध्ये सिल्टचं प्रमाण हे ॲटलिस्ट 80% असेल त्याला आपण सिल्टी सॉईल म्हणतो. आणि अशी सॉईल ज्यामध्ये ॲटलिस्ट 35% किंवा 40% इतकं क्लेचं प्रमाण असेल त्या सॉईलला आपण क्ले सॉईल असं म्हणत असतो. ओके, बघा आता here soils are made up of the particles of different sizes. Air-filled spaces between these particles constitute the pore space. Here air-filled spaces between these particles constitute the pore spaces. When field is plowed, the soil particles are loosely stacked in a random manner and pore space is increased. ज्यावेळेस आपण सॉईल काय करतो, प्लोईंग करतो, त्यावेळेस काय होते, जे काही पोअर पेसेस आहे ते रँडमली स्कॅटर्ड होऊन जातात आणि त्याचे पोअर पेसेस जे ते इन्क्रीज होतात. वेन द सॉइल्स इज इन अ गुड टिल्थ, द कॅपिलरी अँड नॉन कॅपिलरी, कॅपिलरी मीन्स that means micro pore spaces and non-capillary, these are the macro pore spaces, okay, will be roughly equal. म्हणजे जे काय ज्यावेळेस सॉईल ही प्रॉपर टिल्थमध्ये असेल किंवा ज्यावेळेस सॉईलची टिल्थ हे ऑप्टिमम असेल, एकदम प्रॉपर असेल, त्यावेळेस त्या सॉईलमध्ये कॅपिलरी आणि नॉन कॅपिलरी पोर जे ते जवळपास इक्वल असतात. म्हणजे 50% हे मायक्रो पोर पेसेस आणि 50% हे मायक्रो पोर पेस आणि मॅक्रो पोर पेस असे राहतात. ओके, ती कंडिशन जी ती क्रॉपच्या ग्रोथसाठी चांगली राहते. म्हणजे ज्यावेळेस सॉईलमधले टोटल पोर पेसेसपैकी 50% पोर पेसेस पाण्याने भरलेले असतात आणि 50% पोर पेसेस हवेने भरलेले असतात, त्यावेळेस ती कंडिशन जी ती क्रॉपच्या ग्रोथसाठी जास्त राहते. ज्यावेळेस दोन्ही पोर पेसेस म्हणजे मायक्रो पोर पेसेस आणि मॅक्रो पोर पेसेस दोन्ही ज्यावेळेस हे पाण्याने भरले असतात, त्या कंडिशनला आपण सॅच्युरेशन असं म्हणतो, अशा केसमध्ये त्या फील्डमध्ये प्रॉपर एरिएशन होत नाही का त्या झाडासाठी किंवा त्या फील्डमधले जे काही क्रॉप आहेत ते जळून जातात, कारण की तिथे त्यांना प्रॉपर गॅसेस एक्सचेंज मिळत नाही का, ते या कारणामुळे काय होते, डेड होतात. म्हणून सॉईलची अशी कंडिशन ज्यावेळेस 50% पोअर पेसे हवेने भरलेत आणि 50% पोअर पेसे पाण्याने भरलेत, ती कंडिशन जी ती क्रॉपच्या ग्रोथसाठी बेस्ट राहते. दिस फॅसिलिटेड फ्री मुवमेंट ऑफ एअर अँड मॉइश्चर. कोणती कंडिशन? ज्यावेळेस 50% पोअर पेसे पाण्याने भरलेत, 50% पोअर पेसे हवेने भरलेत. दॅट कंडिशन फॅसिलिटेड दी फ्री मुवमेंट ऑफ एअर अँड मॉइश्चर into the soil and that increases the infiltration. चला, यानंतर नेक्स्ट आहे सॉईल स्ट्रक्चर. सॉईल स्ट्रक्चर जो होता आपण हा डिटेलमध्ये सॉईल सायन्समध्ये स्टडी करेल. सॉईल स्ट्रक्चर म्हणजे काय? ओके, सॉईल स्ट्रक्चर म्हणजे जर सँड, सिल्ट आणि क्ले याला आपण प्रायमरी सॉईल पार्टिकल असं म्हणतो आणि याचे जे ॲग्रिगेट्स आहेत, ओके, ॲग्रिगेट जे त्याला आपण सेकंडरी पार्टिकल्स म्हणतो. म्हणजे सँड, सिल्ट आणि क्लेचं जे ॲग्रिगेट आहे, ॲग्रिगेट पार्टिकल आहे त्याला आपण सेकंडरी पार्टिकल असं म्हणतो, किंवा याचं इंडिव्हिज्युअल जे ॲग्रिगेट आहे त्याला आपण पेड्स किंवा पेडॉन असं म्हणत असतो. आणि ह्याचं प्रायमरी सॉईल पार्टिकल आणि सेकंडरी सॉईल पार्टिकल याचं जे काही प्रॉपर अरेंजमेंट असते किंवा ज्या स्ट्रक्चरमध्ये अरेंज असतील त्याला आपण सॉईल स्ट्रक्चर असं म्हणतो. यामध्ये क्लॉड स्ट्रक्चर आहे, स्पेरॉइडल स्ट्रक्चर आहे, बरोबर, प्लेट लाईक स्ट्रक्चर आहे, वेगवेगळे सॉईल स्ट्रक्चरचे प्रकार आहेत. यापैकी क्रम्बली आणि जे ग्रॅन्युलर सॉईल स्ट्रक्चर आहे हे बेस्ट आहे. क्रम्बली आणि ग्रॅन्युलर जे स्ट्रक्चर आहे सॉईलचं हे एकदम बेस्ट आहे. क्रम्बली आणि ग्रॅन्युलर स्ट्रक्चर म्हणजे हे पोरस राहतं थोडंसं. आता यापैकी क्रम्बी स्ट्रक्चर जे ते मोस्ट सुटेबल स्ट्रक्चर आहे क्रॉपच्या ग्रोथसाठी. क्रॉप ग्रोथसाठी जे ते क्रम्बी स्ट्रक्चर आहे मोस्ट सुटेबल आहे. हे सुद्धा तेवढंच इक्वली सुटेबल आहे, क्रम्बी आणि ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. तर ऑप्टिमम सॉईल मॉइश्चर असताना जर का आपण फील्डचं जर का टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केले फील्डमध्ये, तर अशा वेळेस हे जे स्ट्रक्चर आहे ते डेव्हलप होत असतं. Soils with crumbly and granular clods are considered as the soils with the good structure. When the soils is subjected to the tillage at the optimum moisture, crumb structure is developed so that loss of soil by erosion is greatly reduced. Okay, म्हणजे ऑप्टिमम सॉईल मॉइश्चर म्हणजे टिलेज कंडक्ट करण्यासाठी सुद्धा सॉईलचं जे मॉइश्चर कंटेंट आहे ते ऑप्टिमम असावं लागतं. ओके, हे सुद्धा आपल्या समोर जाऊन बघायचं. साधारणतः 25 to 50% मॉइश्चर कंटेंट जे ते ऑप्टिमम मानलं जातं टिलेजच्या ऑपरेशन्स कंडक्ट करण्यासाठी. ओके, हे सुद्धा आपल्याला विचारतात, आपण समोर बघूया. त्यानंतर आहे बल्क डेन्सिटी. बल्क डेन्सिटी म्हणजे टिलेजचा बल्क डेन्सिटीवरती काय इन्फ्लुएन्स होतो हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आता बल्क डेन्सिटी म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज मीन बाय बल्क डेन्सिटी? बल्क डेन्सिटी,
बरोबर ना. सो आपल्याला 2 टर्म्स आहेत. डेन्सिटी डेन्सिटी दॅट मीन्स सिम्पली दी मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ दी पार्टिकल्स. एखादं कुठल्याही पार्टिकलचं मास पर युनिट व्हॉल्यूम काय आहे त्याला आपण डेन्सिटी म्हणतो. तर बल्क डेन्सिटी मीन्स होतोय दॅट दी मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड including pore phases. बघा आता हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, इन्क्लुडिंग पोअर फेसेस. जसं आपण सॉईलच्या डेन्सिटीचा अभ्यास करताना बल्क डेन्सिटी आणि पार्टिकल डेन्सिटी असा 2 याचा अभ्यास करतो. हा सुद्धा एक खूप मोठा टॉपिक आहे. ओके, आणि अतिशय महत्त्वाचा. सहज समजत नाही. आपला जिथपर्यंत या टॉपिकसोबत त्याचा रिलिव्हन्स आहे तिथपर्यंतच आपण याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फार डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये सध्याच जाणार नाही. हे आपलं सॉईल सायन्समध्ये जिथे डिटेलमध्ये आहे. ओके, बल्क डेन्सिटी. आता पहिल्यांदा डेन्सिटी म्हणजे काय मी तुम्हाला क्लिअर केलं आहे. डेन्सिटी मीन्स दॅट सिम्पली मीन्स मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी मीन्स मास पर युनिट व्हॉल्यूम, दॅट मीन्स डेन्सिटी. एक्झाम्पल 1 सेंटीमीटर क्यूब इतक्या व्हॅल्यूमचा आपण एखादा सबस्टन्स घेतला आहे. ओके, काही पण असेल तेवढ्या व्हॅल्यूमचं त्याचं वेट किती आहे दॅट मीन्स इट्स डेन्सिटी. त्याला आपण त्याची डेन्सिटी असं म्हणूया. तर आपल्याला या ठिकाणी डेन्सिटी जी आहे सॉईलमध्ये कॅल्क्युलेट करत असताना आपण बल्क डेन्सिटी आणि पार्टिकल डेन्सिटी असं 2 भागात डिवाईड करतो. याचं रिझन असं आहे की सॉईलचं जे काही मास आहे त्यामध्ये आपल्याला पोअर पेसेससुद्धा असतात. जसं आपण आताच बघितलं व्हॅल्यूम बेसवरती आपण सॉईलचं कंपोजिशन बघितलं. त्यामध्ये आपण बघितलं की ऑन एन ॲव्हरेज 50% हे सॉलिड मास राहतो सॉईलचा, हा सॉलिड मास राहतो, आणि 50% जे ते पोअर पेसेस राहतात इन जनरल. ओके, हे जनरल झाला, जनरलाइज सॉईलचं कंडिशन सांगतोय. सॉईल टू सॉईल नंबर ऑफ पोअर पेसेस हे व्हॅरी होतात. परत कन्फ्युजन नको आहे. ओके, एखाद्या सॉईलमध्ये कोणत्या टाईपचे पार्टिकल जास्त आहेत, म्हणजे ज्या सॉईलमध्ये क्ले पार्टिकल जास्त आहेत त्या सॉईलमध्ये नंबर ऑफ पोअर पेसेस जास्त राहतात. ज्या सॉईलमध्ये सँड पार्टिकल जास्त आहेत त्या सॉईलमध्ये नंबर ऑफ पोअर पेसेस कमी राहतात. म्हणजे सँडी सॉईलमध्ये पोअर पेसेस हे कमी राहतात, क्ले सॉईलमध्ये पोअर पेसेस जास्त राहतात. ओके, ज्या सॉईलमध्ये नंबर ऑफ पोअर पेसेस जास्त राहतील त्या सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त राहते. ज्या सॉईलमध्ये नंबर ऑफ पोअर पेसेस कमी राहतील त्या सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी राहते. ओके, सो एक जनरल बघा, एक जनरल आहे. जनरल सेन्समध्ये आपण बघूया. तुम्ही एक डायग्राम करतो. एक्झाम्पल अतिशय स्मॉल पार्टिकल आहेत या बॉक्समध्ये. स्मॉल पार्टिकल असले सॉईल आहे, म्हणजे क्ले सॉईल पकडूया आपण. क्ले सॉईल आहे. ओके, क्ले सॉईल आहे आणि इथे समजा एक सँडी सॉईल आहे. मोठे मोठे पार्टिकल आहेत. ओके, जस्ट इमॅजिन करा इथं अतिशय फाईन सॉईल आहे, म्हणजे क्ले सॉईल पकडा आपण. इथे क्ले सॉईल आहे ज्यामध्ये नंबर ऑफ पोअर पेसेस जास्त आहे. बरोबर ना. जेवढे पार्टिकल स्मॉल असतील तेवढे तिथं त्याचा सरफेस एरिया जास्त असेल, तर अल्टिमेटली तिथं नंबर ऑफ पोअर पेसेससुद्धा जास्त राहतील. इथं सँड पार्टिकल आहे. ओके, पार्टिकल साईज मोठे मोठे आहेत, तर या ठिकाणी नंबर ऑफ पोअर पेसेस किती राहतील, कमी राहतील. ह्या सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असेल की या सॉईलची असेल. ऑब्वियसली ही समजा रेताळ जमीन आहे, तर जर का आपण पाणी टाकलं तर पाणी सरळ सरळ खाली येईल, वॉटर होल्ड करू शकणार नाही. याच्यामध्ये जर टाकलं त्याचे पार्टिकल जिथे अतिशय स्मॉल आहे, मायक्रोपोअर पेसेस जास्त असतील, तर याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त राहील. कशी राहील, जास्त राहील. राईट. ओके, हा वेगळा भाग आहे. इनफॅक्टमध्ये हा सगळा सॉईल सायन्सचा भाग आहे. इथं लगेच तुम्हाला नाही समजलं तर घाबरून जाऊ नका. हे सगळं आपल्याला सॉईल सायन्समध्ये डिटेलमध्ये स्टडी करायला मिळते. ते सहज समजत नाही, जस्ट त्याचा इथे रिलिव्हन्स आला आहे ते तुम्हाला समजून जेव्हा मी बोलेल तेव्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे, त्यासाठी सांगितले. त्या ठिकाणी बघा आपण बल्क डेन्सिटी बघतोय. तर बल्क डेन्सिटी मीन्स दॅट इज द मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉईल सॉलिड इन्क्लुडिंग पोअर पेसेस. तर सॉईलचं जे काही मास आहे टोटल व्हॅल्यूमच्या 50% सॉलिड राहतात, म्हणजे 45% मिनरल मॅटर, 5% ऑर्गॅनिक मॅटर हा झाला सॉलिड मास, आणि रिमेनिंग 50% जे ते पोअर पेसेस राहतात. काय राहतात, पोअर पेसेस राहतात. ओके, समजा एक्झाम्पल नॉर्मली सॉईलची जी बल्क डेन्सिटी आहे ती 1.33 इतकी राहते. 1.33 राहते. ओके, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ग्राम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब व्हॅल्यूमचं जे काही मास आहे त्याची जी बल्क डेन्सिटी आहे ती राहते 1.33. किती राहते, 1.33. आता एक्झाम्पल घेऊ आपण 1.33. ओके, दॅट सिम्पली मीन्स समजा एक व्हॅल्यूम आहे. ओके, याच्यामध्ये आपण सॉईल घेतले, तर या ठिकाणी काय होतं की आता हा एकदम पूर्ण सॉलिड मास आहे. हा काय आहे, पूर्ण सॉलिड मास आहे, कम्प्लिटली सॉलिड मास आहे, हा कम्प्लीट सॉलिड आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ काय सँड आहे, म्हणजे नंबर ऑफ पोअर पेसेस कशात एकदम कमी आहेत. आणि दुसरं एक सॉईल आहे ज्यामध्ये नंबर ऑफ पोअर पेसेस हे जास्त आहेत.
नंबर ऑफ पोअर पेसे जास्त आहेत. तर ऑब्वियसली काय असणार आहे, काय असेल, एक्झाम्पल घेऊ आपण, सँड आणि केलेचं एक्झाम्पल न घेता आपण या ठिकाणी सरळ सरळ घेऊया. एक अशी सॉईल जी एकदम कॉम्पॅक्ट आहे, फार कॉम्पॅक्ट आहे. काय आहे? फार कॉम्पॅक्ट आहे. ओके, एकदम कॉम्पॅक्ट आहे किंवा हार्ड आहे एकदम. तर 1 सेंटीमीटर क्यूब याचं व्हॅल्यूम आहे. तर आणि दुसरी एक सॉईल आहे ज्याचं सेम व्हॅल्यूम आहे, 1 सेंटीमीटर क्यूब इतकंच व्हॅल्यूम आहे, पण ही सॉईलची एकदम पोरस आहे किंवा याच्यामध्ये नंबर ऑफ पोअर पेसेस जास्त आहेत. काय आहेत? जास्त आहेत. तर वजन कोणत्या सॉईलचं जास्त भरेल? ऑब्वियसली त्या सॉईलचं जास्त भरेल जी अतिशय कॉम्पॅक्ट आहे. म्हणजे पर युनिट व्हॅल्यूम याचं मास जो आहे तो जास्त आहे. याचं व्हॅल्यूम भरही सेम असेल, पण त्याचा मास याच्या कंपॅरिझनमध्ये कमी भरेल. काय होईल? कमी भरेल. बरोबर का? सॉईलची बल्क डेन्सिटी जेवढी कमी असेल तेवढी क्रॉप ग्रोथसाठी चांगली राहते. हां, आता हे जे मी सांगतोय जर नाही समजलं किंवा लक्षात नसेल येत तर घाबरून जाऊ नका, कारण की इनफॅक्टमध्ये हा अतिशय महत्त्वाचा आणि कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे जो की आपल्याला सॉईल सायन्समध्ये शिकायचा आहे. आय रिपीट की हे फार कॉम्प्लिकेटेड आहे, सॉईल सायन्समध्ये शिकायचं आहे. ओके, आता एक्झाम्पल आपण काय केलं आहे, हा जो काही हार्ड मास आहे याला ब्रेक केलं आणि एकदम भुसभुशीत केलं. काय केलं याला आपण? एकदम ब्रेक करून भुसभुशीत केलं. ओके, एकदम भुसभुशीत केलं आणि 1 सेंटीमीटर क्यूब एवढं आपण व्हॅल्यूमध्ये घेतलं. व्हॅल्यूम वाढणार ना, काय होईल? आपण याला जेव्हा भुसभुशीत करेल त्याचं व्हॅल्यूम काय होईल? इन्क्रीज होईल. बरोबर का? बरोबर ना? व्हॉल्यूम काय होईल? त्याचं इन्क्रीज होईल, कारण की हा कसा एक कॉम्पॅक्ट मास आहे. आपण त्याला एकदम भुसभुशीत केलं म्हणजे एकदम बारीक केलं तर काय होईल? त्याचं व्हॅल्यूम इन्क्रीज होईल, पण त्याचा मास इन्क्रीज होईल का? लक्षात आलं काय म्हटलं? तर हा जो हार्ड मास आहे किंवा ही जी सॉईल आहे जी एकदम हार्ड आहे, कॉम्पॅक्ट आहे, याला आपण काय केलं? टिलिंग केलं, म्हणजे टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केले. याच्यामध्ये नांगरलंय वगैरे, प्लोईंग केले, हार्विंग केले. तर असं केल्यामुळं काय होईल की हे जे कॉम्पॅक्ट मास आहे सॉईलचा तो काय होईल? ब्रेक होईल आणि भुसभुशीत होईल. हा भुसभुशीत झाल्यामुळे काय होईल? त्याचं व्हॅल्यूम इन्क्रीज होईल. काय होईल? व्हॅल्यूम काय होईल? इन्क्रीज होईल. पण याचं व्हॅल्यूम इन्क्रीज झाल्याचा अर्थ असा आहे की त्याचं वेट इन्क्रीज होईल. वेट इन्क्रीज होणार का? नाही, त्याचं फक्त व्हॅल्यूम इन्क्रीज होतं आहे. पर युनिट व्हॅल्यू त्याचा मास आहे तो सेम आहे. म्हणजे का त्याचा व्हॅल्यूम वाढते परंतु मास इन्क्रीज होत नाही आहे, दॅट मीन्स त्याची बल्क डेन्सिटी काय होईल? डिक्रीज होईल. काय होईल? डिक्रीज होईल. पर युनिट व्हॅल्यूम मास जो आहे सेम आहे, फक्त व्हॅल्यूम वाढले तर ते बल्क डेन्सिटी काय झाली? डिक्रीज झाले. म्हणजे सरळ सरळ इतकंच लक्षात ठेवायचं आपल्याला की टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केल्याच्या नंतर बल्क डेन्सिटी डिक्रीज होते का इन्क्रीज होते? तर ती डिक्रीज होते. काय होते? डिक्रीज होते. कारण की सॉईल जेव्हा भुसभुशीत होते म्हणजे कॉम्पॅक्ट मास जेव्हा ब्रेक होतो त्याचा व्हॅल्यूम जे ते इन्क्रीज होतं, पण जो मास आहे तो ॲज इट इज राहतो. मास त्याचं वजन जे ते तेवढंच राहतं, फक्त व्हॅल्यूम इन्क्रीज होतो. म्हणजे सरळ सरळ त्याची पर युनिट व्हॅल्यूम जो मास आहे तो काय होतोय? डिक्रीज होतोय. म्हणजे सरळ सरळ बल्क डेन्सिटी काय होते? डिक्रीज होते. काय होते? डिक्रीज होते. अतिशय कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे, मला माहिती आहे. बऱ्याचदा मुलांना सहज समजत नाही, खूप वेळेला खूप कन्फ्युजन राहते. जसं आता फक्त बल्क डेन्सिटी सांगितलं, अजून पार्टिकल डेन्सिटी आहे, मग ते लक्षातच नाही येत काय आहे. तर सध्या फक्त खाली इतकंच लक्षात ठेवा की टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केल्याच्या नंतर सॉईलची बल्क डेन्सिटी ही डिक्रीज होते. काय होते? डिक्रीज होते. चला, यानंतर याच्या व्यतिरिक्त बाकीचे पण पॅरामीटर्स आहेत ते पण आपण बघूया. हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी, सॉईलची हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी जी आहे, हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी म्हणजे मुवमेंट ऑफ वॉटर इन द सॉईल. जे सॉईलमध्ये जे वॉटरचं मुवमेंट आहे ते टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केल्यानंतर काय होतं? डिक्रीज होतं किंवा इन्क्रीज होतं. तर ऑब्वियसली काय होते? इन्क्रीज होते. काय होते? इन्क्रीज होते. लक्षात ठेवायचं आहे, कारण की एकदम कॉम्पॅक्ट सॉईलमध्ये वॉटरचं मुवमेंट फास्ट असेल का भुसभुशीत जमिनीमध्ये फास्ट असेल? ऑब्वियसली भुसभुशीत जमिनीमध्ये वॉटर मुवमेंट हे जास्त असेल किंवा हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी जास्त असेल. तर आपल्याला हे विचारलं जातं की टिलेजचा जो इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे टिलेज कंडक्ट केल्यानंतर हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी सॉईलची इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? तर ऑब्वियसली इन्क्रीज होईल. त्यानंतर रँडम रफनेस काय होईल? इन्क्रीज होईल. ओके, रफनेस जे आहे. सॉईल वॉटर ॲट सॅच्युरेशन काय होईल? इन्क्रीज होईल. म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी होईल? डिक्रीज होईल का इन्क्रीज होईल? आपण टिलेज ऑपरेशन कंडक्ट केलं तर सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होते. सॉईलची बल्क डेन्सिटी काय होते? डिक्रीज होते. काय होते? डिक्रीज होते. हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. जर का आपण बाय कन्सेप्ट जर का समजून घेतलं, याला आपल्याला रट्टा मारण्याची गरज बिलकुलही नाही. आणि जर का आपण जर का पाठ करत बसलो, बल्क डेन्सिटी म्हणजे काय? मास पर युनिट व्हॉल्यूम, ड्राय वेट आहे, इन्क्लुडिंग पोअर पेसेस आहे, एक्सक्लुडिंग पोअर पेसेस आहे, काय आहे, जर का पाठ करत बसलो आपण तर मग मेळ लागत नाही. हे व्यवस्थितपणे
विथ कन्सेप्टवरती फोकस देऊन व्यवस्थित कन्सेप्ट जर का समजून घेतला तर आपल्याला रट्टा मारण्याची गरज नाही आणि लक्षात ठेवण्याची पण गरज नाही. कन्सेप्ट समजला हेच तर हे आपोआपच आपल्या लक्षात राहून जातं. आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतोय, ज्या पद्धतीने तुम्हाला कन्सेप्ट मी समजून सांगतोय, हे तुम्ही कधीही विसरणार नाही आणि तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही. आणि याच कारणासाठी ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटला ओळखलं जातं. कन्सेप्ट जो मेन फोकस राहतो आपला तो आहे कन्सेप्टवरती. विद्यार्थ्याचा प्रत्येक कन्सेप्ट हा क्लिअर झाला पाहिजे आणि विद्यार्थ्याला रट्टा मारण्याची गरज नाही पडली पाहिजे. म्हणजे रट्ट्यावाला कन्सेप्ट आपल्याकडे नाहीच आहे. जो कन्सेप्ट आहे तो प्रॉपर अंडरस्टँडच झाला पाहिजे विद्यार्थ्याला. जोपर्यंत एखादी गोष्ट व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत आपण तो टॉपिक जो होतो त्याला सोडत नाही. ओके, म्हणजे शेवटी तुम्हाला तो कन्सेप्ट अंडरस्टँड झालाच पाहिजे ह्याची पूर्ण खात्री आहे. आणि हा टॉपिक तुम्ही कधीही विसरणार नाही. मला खात्री आहे की तुम्ही टिलेज ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवत आहे तुम्ही कधीही विसरणार नाही. चला, त्यानंतर आहे सॉईल कलर, इन्फ्लुएन्स ऑफ टिलेज ऑन सॉईल कलर. नॉर्मली टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केल्यानंतर सॉईलमध्ये काय होतं की जे हे आहे सॉईल एरिएशन असेल किंवा ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन आहे हे थोडंसं फास्ट होते. आणि ऑर्गॅनिक मॅटरमुळं सॉईलमध्ये हा डार्क ग्रे जो कलर आहे किंवा डार्क ब्राऊन जो कलर तो येत असतो. ओके, तर त्यामुळं हे जे टिलेज ऑपरेशन्स आहे याचा सॉईलच्या कलरवरती सुद्धा परिणाम होत असतो किंवा इन्फ्लुएन्स राहतो. ओके, काय म्हटलं, ऑर्गॅनिक मॅटर इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर दी डार्क ब्राऊन टू डार्क ग्रे कलर. म्हणजे हा एक पॉईंट आहे आपल्यासाठी, हा विचारला जाऊ शकतो. आपला क्वेश्चनच आहे की सॉईलचा डार्क कलर कशामुळे येतो? ऑर्गॅनिक मॅटरमुळे येतो. कशामुळे येतो? ऑर्गॅनिक मॅटरमुळे येतो. द टिलेज इन्क्रीजेस दी ऑक्सिडेशन अँड डिकम्पोजिशन. जे सॉईलमधलं जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला डिकम्पोज करण्याचं काम किंवा डिकम्पोजिशनचा जे रेट आहे तो टिलेजमुळे थोडासा इन्क्रीज होतो आणि अल्टिमेटली त्यामुळे काय होतं की सॉईलला कलरसुद्धा येतो. सॉईलला कलर हा टिलेजमुळे येत नाही, पण टिलेजमुळं जे ऑक्सिडेशन आहे डिकम्पोजिशन आहे हे इन्क्रीज होतं आणि त्यामुळे डिकम्पोजिशन झालं की डिकम्पोज झालं की ऑर्गॅनिक मॅटर आहे त्यामुळं डार्क कलर येतो. म्हणजे हे समजू नका मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की टिलेजमुळं डार्क कलर येतो. टिलेजमुळं ऑक्सिडेशन आणि जे काही ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन आहे ते थोडंसं फास्ट होतं, इन्क्रीज होतं आणि ऑर्गॅनिक मॅटरमुळं सॉईलला ब्लॅक कलर येतो. म्हणजे कन्फ्युजन नको आहे, नाही तर सर तुम्ही आम्हाला चुकीचं सांगितलं आहे. त्यानंतर सॉईल वॉटर ऑलरेडी क्लिअर केलं. जसं सॉईलमध्ये सॉईलची डेन्सिटी बल्क डेन्सिटी डिक्रीज होते, पोअर पेसेस वाढतात, अल्टिमेटली वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीही वाढते. म्हणजे जर का क्वेश्चन विचारला टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट केल्यानंतर सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते, तर ऑब्वियसली टिलेजनंतर सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काय होते? इन्क्रीज होते. काय होते? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होते, लक्षात ठेवायचं. त्यानंतर सॉईलचा इनफिल्ट्रेशन रेट किंवा पर्क्युलेशन रेट काय होतो? वाढतो. आता बघा एक्झाम्पल घ्या, इथं मी दोन भागामध्ये वाढतो. एक सॉईल आहे अतिशय कॉम्पॅक्ट आहे. ओके, एक जमीन आहे एकदम खूप कॉम्पॅक्ट आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे. एक्झाम्पल घ्या आपण, एकदम कॉम्पॅक्ट आहे आणि एक दुसरीकडे आहे एकदम भुसभुशीत आहे. ओके, बघा आता इथं काय दिलं आपल्याला? टिलेज इन्क्रीजेस दी रेट ऑफ इनफिल्ट्रेशन, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी. तीनही पॉईंट लक्षात ठेवायचं. टिलेज ऑपरेशन काय करतंय? सॉईलचा इनफिल्ट्रेशन रेट पण वाढवते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी तर वाढते, ॲज वेल एज हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी. हा पॉईंट आपण मागेच बघितला. आता एकदम कॉम्पॅक्ट हार्ड सॉईल आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे. ओके, तर अशा वेळेस समजा आपण ह्या सॉईलमध्ये जास्त पाणी म्हणजे रेनफॉल होईल किंवा आपण इरिगेशन देईल, अशा वेळेस काय होईल? सॉईल एकदम कॉम्पॅक्ट असल्यामुळे याचा इनफिल्ट्रेशन रेट जो आहे, इनफिल्ट्रेशन मीन दॅट मीन्स द एंट्री ऑफ वॉटर इन टू दी सॉईल. सॉईलमध्ये जे काही पाणी एंटर होतं त्याला पण इनफिल्ट्रेशन होतो. तर काय होईल? एक तर कॉम्पॅक्ट आहे त्यामुळे याचं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी राहील. दुसरं कॉम्पॅक्ट असल्यामुळे ह्याचं इनफिल्ट्रेशन रेट कमी आहे. इनफिल्ट्रेशन रेट कमी असल्यामुळे रन ऑफ रेट जास्त असेल आणि त्याच ठिकाणी जर का सॉईल लूज अँड फ्रायबल असेल, प्रॉपर असेल, ओके प्रॉपर कंडिशनमध्ये असेल, तर सॉईलचा इनफिल्ट्रेशन रेट हा सुद्धा जास्त राहील. सॉईलचं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा प्रॉपर राहील आणि जे वॉटर कंडक्टिव्हिटी आहे किंवा हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी ही सुद्धा इन्क्रीज होईल. ओके, व्यवस्थित समजून घ्या, प्रॅक्टिकली समजून घ्या, थोडंसं इमॅजिनेशन करा. एकदम हार्ड कॉम्पॅक्ट सॉईल आहे तर त्यामध्ये वॉटर इनफिल्ट्रेट होईल का? नाही होणार. ते वॉटर फार जास्त प्रमाणात होल्ड करून ठेवू शकेल का? नाही धरणार. ओके, जेव्हा सॉईल ही पोरस असेल, एकदम भुसभुशीत असेल, त्याच वेळेस ते वॉटर होल्ड करू शकेल, बरोबर का? दुसरं, हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी एकदम कॉम्पॅक्ट सॉईलमध्ये वॉटर कंडक्टिव्हिटी होईल का? नाही होणार. तर हे सगळं प्रॅक्टिकली थोडंसं इमॅजिनेशन करायचं आहे. आपलं जेव्हा वाचतोय त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर एक इमेज असली पाहिजे, एक पिक्चर आला पाहिजे. ओके, तर आपल्याला हे समजायला अतिशय सोपं जातं. तर त्यानंतर आहे सॉईल टेम्परेचर. ओके, सॉईल टेम्परेचर. तर हा एक पॉईंट आहे. हे सगळ्या सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ज्या की आपल्याला सॉईल फिजिक्समध्ये व्यवस्थित समजतील. तर आता इथे हा एक पॉईंट लक्षात ठेवा की टिलेजमुळं सॉईलचं जे काही टेम्परेचर आहे ते जनरली ऑप्टिमम टेम्परेचर मेंटेन व्हायला मदत होते. दॅट अल्टिमेटली मीन्स जे सॉईलचं टेम्परेचर आहे ते डिक्रीज होतं. दॅट मीन्स डिक्रीज ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. टिलेज लूजन्स द सॉईल सरफेस रिझल्टिंग इन द डिक्रीज ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी.
आता याचं रिलेशन आहे. तर टिलेज कंडक्ट केलं, सॉइली पोरस होते किंवा एकदम भुसभुशीत होते. ओके, म्हणजे सॉईलची बल्क डेन्सिटी जेवढी कमी असेल तेवढी त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी कमी राहते. सॉईलची बल्क डेन्सिटी जेवढी जास्त असेल तेवढी त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त राहते. ऑब्वियसली जनरल घ्या, एक्झाम्पल घ्या, सँडी सॉईल म्हणजे रेताड जमीन. कोणती जमीन? रेताड जमीन. जी रेती आहे त्याची बल्क डेन्सिटी जास्त असते, त्यामध्ये नंबर ऑफ पोर पेसेस कमी असतात. ओके, म्हणजे ती सॉलिड असते, सॉलिड मास जास्त राहते, त्यामध्ये त्याचं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी राहते, परंतु हीट कंडक्टिव्हिटी जी ती जास्त राहते. नॉर्मली बघा आपण उन्हाळ्यामध्ये ब्लॅक सॉईल जास्त गरम होईल की रेताड जमीन? रेती खूप जास्त लवकर तपते. का? कारण की त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी जास्त राहते. त्याच ठिकाणी ब्लॅक सॉईल तेवढी तपत नाही किंवा तेवढ्या फास्टपणे हीट होत नाही किंवा कंडक्शन त्याच्यामध्ये होत नाही जेवढे की रेताड जमिनीमध्ये होईल. ओके, तर त्यामध्ये जसं आपण टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट करतोय तर सॉईल कशी एकदम पोरस आणि लूज फ्रायबल होते. ओके, म्हणजे पोअर पेसेस त्यामध्ये इन्क्रीज होतात. तर अल्टिमेटली काय होईल? पोअर पेसेस इन्क्रीज झाले म्हणजे त्यामध्ये जे कंडक्टिव्हिटी आहे, हीट कंडक्टिव्हिटी ती काय होते? कमी होते. इतकंच लक्षात ठेवा या ठिकाणी. टिलेज क्रिएट सॉईल टेम्परेचर ऑप्टिमम फॉर सीड जर्मिनेशन अँड सीडलिंग एस्टॅब्लिशमेंट. टिलेज लुझन्स दी सॉईल सरफेस रिझल्टिंग इन डिक्रीज ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी अँड हीट कॅपॅसिटी. चला, इथपर्यंत आपलं जे ऑब्जेक्टिव्ज आहेत टिलेजचे ते सुद्धा संपलेत. ऑब्जेक्टिव्हच्या नंतर आपण समोर इन्फ्लुएन्स ऑफ टिलेज ऑन सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, ते सुद्धा इथपर्यंत आपल्या संपल्या. अतिशय व्यवस्थितपणे आपण हा टॉपिक बघितला इथपर्यंत. यानंतर आपल्या समोर जो टॉपिक आहे तो आपल्याला टाईप्स ऑफ टिलेज आहे, जो आपल्याला समोर बघायचा आहे. एकवेळेस इतकं जे आहे थोडंसं प्रॉपरली एकवेळेस समजून घ्या व्यवस्थितपणे, नंतर आपण हे परत कंटिन्यू करूया. वेल, तर इथपर्यंत आपला हा पार्ट कंप्लीट होतोय. यामध्ये आपलं टिलेज म्हणजे काय, टिल्थ म्हणजे काय, बरोबर का? त्यासोबत आपण टिलेजचे ऑब्जेक्टिव्ज, त्यानंतर टिलेजचे इन्फ्लुएन्सेस जे आहेत सॉईल फिजिकल प्रॉपर्टीजवरती, हा सगळा पार्ट आपला इथपर्यंत संपवतो आहे. यानंतर आपल्या समोर बघायचे टाईप्स ऑफ टिलेज, जो की आपण ऑलरेडी याचा जो पिक्चर आहे तो पूर्ण क्लिअर केला आहे की म्हणजे टिलेजचे कुठले कुठले प्रकारस आहेत. ओके, हा सगळा पिक्चर आपण क्लिअर केला आहे. आता समोर जो म्हणजे बऱ्यापैकी आपण टाईप्स ऑफ टिलेज जे ते व्यवस्थितपणे डिस्कस केलेत. म्हणजे एक पिक्चर जो पूर्ण कंप्लीट झाला आपला की प्रायमरी टिलेज काय आहे, सेकंडरी काय आहे, प्रिपरेटरी कशाला म्हणायचं, इंटर टिलेज कशाला म्हणायचं. समोर जाऊन आपण यामध्ये थोडंसं ब्रीफली याला डिस्कस करूया की टाईप्स ऑफ टिलेजमध्ये प्रिपरेटरी टिलेज काय आहे, इंटर टिलेज काय आहे, कुठले कुठले इम्प्लिमेंट्स आहे, सगळा पार्ट आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. तर यामध्ये ऑलरेडी हे सांगितलं टाईप्स ऑफ टिलेजमध्ये दोन प्रकार आहेत. आपण कन्व्हेन्शनल टिलेज सिस्टीममध्ये दोन प्रकार, एक आहे ऑन सीझन टिलेज आणि दुसरा आहे ऑफ सीझन टिलेज. ऑन सीझन टिलेज आणि ऑफ सीझन टिलेज. तर ऑन सीझन टिलेज मीन्स बघा, दोज टिलेज ऑपरेशन दॅट आर डन ड्युरिंग दी क्रॉपिंग सीझन. टिलेज ऑपरेशन्स दॅट आर डन ड्युरिंग दी क्रॉपिंग सीझन इज नोन ॲज ऑन सीझन टिलेज. म्हणजे जून जुलै किंवा सप्टेंबर ऑक्टोबर या दरम्यान जे काही ऑपरेशन्स कंडक्ट केले जातात त्याला आपण काय म्हणतो? ऑन सीझन टिलेज. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं आहे की अशा सगळे टिलेज ऑपरेशन जे की आपण क्रॉपच्या सोईंग पॉईंट ऑफ व्ह्यू करतो, म्हणजे क्रॉपच्या सोईंग पॉईंट ऑफ व्ह्यू जे पहिलं ऑपरेशन्स आपण कंडक्ट करतो म्हणजे प्लोईंग, ते त्या क्रॉपच्या हार्वेस्टिंगपर्यंत जेही ऑपरेशन्स कंडक्ट करतो त्याला आपण ऑन सीझन टिलेज ऑपरेशन्स म्हणायचं आहे. म्हणजे क्रॉपिंग सीझनमध्ये क्रॉपच्या सोईंग पॉईंट ऑफ व्ह्यू जे काय आपण पहिलं ऑपरेशन्स कंडक्ट करतो त्या ऑपरेशनपासून त्या क्रॉपच्या हार्वेस्टिंगपर्यंत जेही ऑपरेशन्स कंडक्ट करतोय त्याला आपण म्हणायचं आहे ऑन सीझन टिलेज ऑपरेशन्स. त्यानंतर सेकंड आहे ऑफ सीझन टिलेज. यामध्ये जे फॅलो सीझनमध्ये किंवा नॉन क्रॉप सीझनमध्ये जे आपण ऑपरेशन्स कंडक्ट करतो म्हणजे समर सीझनमध्ये त्याला म्हणायचं आपण ऑफ सीझन टिलेज ऑपरेशन. समोर जाऊया ऑन सीझन टिलेज म्हणजे काय. आता ऑलरेडी क्लिअर केलं तुम्हाला हे. यामध्ये बघूया आपण those tillage operations that are done for raising the crops in the same season or at the onset of the crop season is known as on season tillage operations. What I said, those tillage operations that are done for raising the crops in the same season or at the onset of the crop season is known as on season tillage operations, or we can define it as the tillage for a crop from the start of the crop season. Tillage for a crop from the start of the crop season to the crop harvest are known as on season tillage. हे सांगितलं तुम्हाला क्रॉपच्या स्टार्टपासून म्हणजे क्रॉपच्या सोईंगसाठी जे आपण ऑपरेशन्स कंडक्ट करतोय तेव्हापासून तर क्रॉपच्या हार्वेस्टपर्यंत जे काही ऑपरेशन आपण कंडक्ट करतोय त्याला काय म्हणायचं आपण? टिलेज ऑपरेशन्स. कुठले ऑपरेशन आहेत मग हे दोन ऑपरेशन आहेत, एक प्रिपरेटरी टिलेज आहे आणि इंटर टिलेज आहे. तर प्रिपरेटरीमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि इंटर टिलेजमध्ये बरेचसे ऑपरेशन येतात जे की आपल्या समोरून बघायचं आहे. म्हणजे सरळ प्रिपरेटरी आणि इंटर टिलेज हे काय प्रकार आहे? हे आहे ऑन सीझन टिलेज ऑपरेशन्स. हे कुठले ऑपरेशन आहेत? हे आहेत ऑन सीझन टिलेज ऑपरेशन. चला बघूया समोर प्रिपरेटरी टिलेज. आता प्रिपरेटरी म्हणजे प्रिपरेशन म्हणजे तयारी करणं, बरोबर का? क्रॉपच्या सोईंगसाठी फील्ड रेडी करण्यासाठी जे ऑपरेशन आपण कंडक्ट करतोय त्याला आपण म्हणेन प्रिपरेटरी टिलेज.
आता आपण असे कुठले ऑपरेशन्स कंडक्ट करतोय जे की आपण सीडच्या किंवा क्रॉपच्या सोईंग पॉईंट ऑफ व्ह्यू असतात. प्लोईंग, हॅरोईंग, बरं का. सुरुवातीला प्लोईंग करतो, त्यानंतर हॅरोईंग करतो किंवा क्लॉड क्रशिंग करतो. म्हणजे हे ऑपरेशन काय झाले, प्रिपरेटरी टिलेज. नाव सी टिलेज ऑपरेशन्स दॅट आर कॅरिड आउट फ्रॉम द टाइम ऑफ हार्वेस्ट ऑफ द क्रॉप. टिलेज ऑपरेशन्स दॅट आर कॅरिड आउट फ्रॉम द टाइम ऑफ द हार्वेस्ट ऑफ द क्रॉप. कुठलं क्रॉप, आधीचं क्रॉप. ठीक आहे, एक्झाम्पल घ्या. एक आपण कॉटन क्रॉप ग्रो केलं होतं एका फील्डवरती. हे क्रॉप आपण हार्वेस्ट केलं आहे नेक्स्ट सीझनच्या फेब-मार्चमध्ये. ओके, टिलेज ऑपरेशन्स दॅट आर कॅरिड आउट फ्रॉम द हार्वेस्ट ऑफ द क्रॉप. हे क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर आपण जे ऑपरेशन्स कंडक्ट करतो, हार्वेस्टिंगच्या नंतर जे ऑपरेशन कंडक्ट करतो, क्रॉप टू दी सोईंग ऑफ द नेक्स्ट क्रॉप, टू दी सोईंग ऑफ द नेक्स्ट क्रॉप इज नोन ॲज प्रिपरेटरी टिलेज. म्हणजे नेक्स्ट क्रॉपच्या सोईंग्स आणि आधीचं जे क्रॉप आहे त्याच्या हार्वेस्टिंग याच्या दरम्यान जे आपण ऑपरेशन्स कंडक्ट करतो त्याला काय म्हणायचं आपण, प्रिपरेटरी टिलेज. लक्षात आलं का. एका फील्डवरती आपण अगोदर कॉटन क्रॉप ग्रो केलं होतं. ते कॉटन क्रॉप आपण आता या सीझनमध्ये समजा फेब-मार्चमध्ये आपण हार्वेस्ट केलं. हे क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर नेक्स्ट क्रॉपच्या सोईंगच्या अगोदर आणि आधीच्या क्रॉपच्या हार्वेस्टिंगच्या नंतर जे आपण ऑपरेशन्स कंडक्ट करतोय त्याला काय म्हटलं आपण, प्रिपरेटरी टिलेज. आता हे क्रॉप हार्वेस्टिंग केल्याच्या नंतर नेक्स्ट क्रॉपच्या सोईंग करण्याच्या अगोदर आपण असे कोणते ऑपरेशन जे कंडक्ट करतोय कुठले आहेत. पहिलं आपण प्लोईंग करेल, बरोबर, प्लोईंग करेल. प्लोईंगच्या नंतर आपण हॅरोईंग करेल किंवा क्लॉड क्रशिंग करेल आणि सीड बेड प्रिपरेशन करेल. म्हणजे हे ऑपरेशन कोणते झाले, हे झाले प्रायमरी टिलेज ऑपरेशन्स. राईट. बघा, ऑपरेशन्स कॅरिड आउट इन एनी कल्टिवेबल लँड टू प्रिपेअर द सीड बेड फॉर सोईंग ऑफ द क्रॉप्स आर नोन ॲज प्रिपरेटरी टिलेज. सीड बेड म्हणजे सोईंगसाठी सीड बेड प्रिपरेशन करण्यासाठी जे काही ऑपरेशन्स कंडक्ट करतोय कोणते, तेच आहेत प्रायमरी, सेकंडरी. ओके, त्यालाच काय म्हणायचं आपण, प्रिपरेटरी टिलेज. जनरली द टर्म्स प्रिपरेटरी कल्टिवेशन अँड द सीड बेड प्रिपरेशन्स आर यूज सिनॉनिमस. हियर प्रिपरेटरी टिलेज कन्सिस्ट ऑफ द 3 डिफरंट टाइप्स. 3 टिलेज येतात. आता ऑलरेडी क्लिअर केलं आहे. प्रिपरेटरीमध्ये 3 येतात, तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. एक आहे प्रायमरी, दुसरं आहे सेकंडरी, तिसरं आहे सीड बेड प्रिपरेशन. तर नॉर्मली सीड बेड प्रिपरेशन हा सेकंडरी टिलेजचाच पार्ट आहे, परंतु काही स्पेसिफिक क्रॉपमध्येच आपल्याला वेगळ्यानं सीड बेड प्रिपरेशन करावं लागतं. म्हणून आपण याला क्लासिफाय करताना 3 मध्ये सांगितलं आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि सीड बेड प्रिपरेशन. प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज आणि लेआउट ऑफ सीड बेड किंवा सीड बेड प्रिपरेशन असं आपण याला म्हणूया. त्यामध्ये प्रायमरी टिलेज, त्या फील्डवरलं आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर जे पहिलं आपण ऑपरेशन्स कंडक्ट करतो त्याला आपण म्हणायचे प्रायमरी टिलेज. आणि जे पहिलं ऑपरेशन असते कोणतं असतं, प्लोईंग असते. म्हणजे आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर जे पहिलं आपण प्लोईंग करतो त्याला आपण काय म्हणायचं, प्रायमरी टिलेज. फर्स्ट कटिंग अँड इन्व्हर्जन ऑफ द सॉईल दॅट इज डन आफ्टर द हार्वेस्ट ऑफ द क्रॉप ऑर अनटिल्ड फॅलो इज नोन ॲज प्रायमरी टिलेज. आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर नेक्स्ट क्रॉपच्या सोईंगच्यासाठी आपण जे जी फील्डचं प्रिपरेशन करतो त्यासाठी आपण जे पहिलं ऑपरेशन्स कंडक्ट करतो जे प्लोईंग असतं त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, प्रायमरी टिलेज. ऑर वी कॅन डिफाईन इट ॲज द टिलेज ऑपरेशन्स दॅट इज डन the tillage operation that is done after the harvest of the crop to bring the land under the cultivation is known as primary tillage or plowing. आता ह्या डेफिनेशन आहे रट्टा मारून पाठ करण्याची गरज आहे का, सहज आपल्याला अर्थ कळत नाही का. इथे काय म्हटलंय, फर्स्ट कटिंग अँड इन्व्हर्जन ऑफ द सॉईल दॅट इज डन आफ्टर द हार्वेस्ट ऑफ द क्रॉप. आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर जे आपण लँडची पहिली कटिंग आणि इन्व्हर्जन करतो म्हणजे सगळं प्लोईंग करतो त्याला आपण प्रायमरी टिलेज म्हटलंय. दुसऱ्या व्याख्यामध्ये काय म्हटलं बघा, द टिलेज ऑपरेशन दॅट इज डन आफ्टर द हार्वेस्ट ऑफ द क्रॉप. असं टिलेज ऑपरेशन जे की आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर केले, कशासाठी, क्रॉप टू ब्रिंग द लँड अंडर द कल्टिवेशन. जसं एक्झाम्पल आपण पिक्चरमध्ये बघा, या ठिकाणी कुठलं तरी अगोदर क्रॉप होतं, ते क्रॉप हार्वेस्ट केल्याच्या नंतर आपण एक असं ऑपरेशन्स कंडक्ट करतोय ज्यामुळं आपल्याला जी लँड आहे ती अंडर कल्टिवेशन आणता येईल. कोणतं ऑपरेशन करतोय, प्लोईंग करतोय. मग त्यालाच आपण काय म्हटलंय, प्रायमरी टिलेज म्हटलंय. द टिलेज ऑपरेशन दॅट इज डन आफ्टर द हार्वेस्ट ऑफ द क्रॉप टू ब्रिंग द लँड अंडर द कल्टिवेशन इज नोन ॲज प्रायमरी टिलेज. त्यालाच काय म्हटलं आपण, प्रायमरी टिलेज. काही कठीण आहे याच्यामध्ये, काहीच कठीण नाही आहे. त्यानंतर आहे यामध्ये ऑप्टिमम टाईम फॉर प्लोईंग. आता आपण जसं प्रायमरी टिलेज बघतोय तर ऑपरेशन आपण कधी करायचे, ऑप्टिमम आहे टाईम कुठला आहे प्लोईंगचा. म्हणजे मगाशी पण सांगितलं तुम्हाला बोलताना की प्लोईंग हे ऑप्टिमम टाईमला किंवा प्लोईंग करण्यासाठी सॉईलमध्ये एक ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट असणं आवश्यक आहे. म्हणजे जनरली बघा, सॉईल कम्प्लिटली ड्राय असेल, सर ब्लॅक कॉटन सॉईल घेऊया आपण, एकदम ड्राय आहे, तर एकदम कम्प्लीट ड्राय सॉईलमध्ये जर का आपल्याला प्लोईंग करायचं तर इनॉर्मस अमाऊंट ऑफ एनर्जी लागेल. कारण की ड्राय सॉईल जी आहे, समजा ब्लॅक कॉटन सॉईल ड्राय आहे, ती एकदम कॉम्पॅक्ट होऊन जाते. ओके, एकदम हार्ड होते. तर अशा सॉईलमध्ये जर का आपल्याला प्लोईंग करायचं किंवा हराई करायचं, किती टफ जाईल, खूप अवघड जाईल.
बरोबर का. त्याच ठिकाणी काही प्रमाणामध्ये जर का ती मॉइस्ट असेल तर द प्लोईंग करायला इझी जाईल. ओके, तर मॉइश्चर हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो की टिलेजसाठी कन्सिडर केला जातो. एक ऑप्टिमम अमाऊंट ऑफ मॉइश्चर सॉईलमध्ये असावं टिलेज करण्यासाठी. तर हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तितकंच लक्षात ठेवायचं आहे की जे ऑप्टिमम अमाऊंट ऑफ मॉइश्चर आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलं, ते 25 ते 50% इतकं ऑप्टिमम अमाऊंट ऑफ मॉइश्चर कंटेंट जे ते सॉईलमध्ये असावं, जे की टिलेज ऑपरेशन्स किंवा प्लोईंग करण्यासाठी सुटेबल राहतं. द ऑप्टिमम रेंज ऑफ सॉईल मॉइश्चर फॉर इफेक्टिव्ह प्लोईंग इज 25 to 50% डिप्लेशन ऑफ द अवेलेबल मॉइश्चर. सॉईलचं जे काय अवेलेबल मॉइश्चर त्याच्या 25 to 50% जे ते डिप्लेशन असावं. द ऑप्टिमम रेंज ऑफ सॉईल मॉइश्चर फॉर इफेक्टिव्ह प्लोईंग इज 25 to 50% डिप्लेशन ऑफ द अवेलेबल सॉईल मॉइश्चर. अवेलेबल सॉईल मॉइश्चरच्या 25 to 50% इतकं डिप्लेशन त्याचं झालेलं असावं. चला त्यानंतर नेक्स्ट बघूया डेप्थ ऑफ फ्लोईंग. दुसरा पॉईंट डेप्थ ऑफ फ्लोईंग. फ्लोईंगची डेप्थ किती असावी. आता हे डिपेंड करतं क्रॉपवरती, कुठल्या टाईपचं क्रॉप आपल्याला त्या फील्डवरती ग्रो करायचं त्यानुसार व्हॅरी होतं. जनरली 12 ते 20 सेंटीमीटरची जी फ्लोईंग डेप्थ ही रिकमेंड केली जाते मोस्ट ऑफ द फील्ड क्रॉपसाठी. किती 12 ते 20 सेंटीमीटर. पण ते स्टील डिपेंड करतं. जर का एखादं क्रॉप हे डीप रूटेड असेल तर 25 ते 30 सेंटीमीटर डेप्थची फ्लोईंग रिकमेंड केलं जाते. जसं आता डीप रूटेडमध्ये कॉटन आहे, तुमचं सोयाबीन असेल किंवा रेड ग्राम आहे, शुगर केन असेल, हे डीप रूटेड क्रॉप आहेत. अशा क्रॉपसाठी जी फ्लोईंग डेप्थ रिकमेंड केली जाते ती किती राहते. ती राहते 25 ते 30 सेंटीमीटर. जर का मीडियम किंवा शॅलो डीप रूटेड क्रॉप असेल तर अशा वेळेस जी फ्लोईंग डेप्थ रिकमेंड केली जाते ती राहते 15 ते 20 सेंटीमीटर. क्रीडा सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर यांनी फ्लोईंगचं जे इथे क्लासिफिकेशन केलेलं आहे, म्हणजे 5 ते 6 सेंटीमीटर डेप्थची फ्लोईंग शॅलो फ्लोईंग झालं, त्यानंतर तुमचं 15 ते 20 सेंटीमीटर ही मीडियम, त्यानंतर 25 ते 30 सेंटीमीटर जर का फ्लोईंग करतील डीप फ्लोईंग म्हणतो आपण. तर फ्लोईंगचं क्लासिफिकेशन वेगळं, पण एखाद्या त्या फील्डवरती आपल्याला कुठल्या टाईपचं क्रॉप ग्रो करायचं आहे त्यानुसार फ्लोईंग डेप्थ किती असावी हा भाग वेगळा. जर का आपण डीप रूटेड क्रॉप जर का ग्रो करतोय तर 25 ते 30 सेंटीमीटरच्या डेप्थचं आपल्याला फ्लोईंग करणं रिकमेंड केलं जातं. त्याच ठिकाणी जर का आपण शालो किंवा मीडियम डीप रूटेड क्रॉप जर का ग्रो करतोय तर अशा वेळेस आपल्याला 15 ते 20 सेंटीमीटरचं फ्लोईंग डेप्थ ही रिकमेंड केली जाते. म्हणजे आपल्याला हे माहीत पाहिजे की कोणते क्रॉप हे शालो रूटेड आहे, कोणते क्रॉप हे मीडियम डीप रूटेड आहे, किंवा कुठले क्रॉप हे व्हेरी डीप रूटेड आहे. जसं राईस आहे, व्हीट आहे, मीडियम डीप रूटेड क्रॉप सिस्टीममध्ये येतात. तुमचं त्या ठिकाणी ओनियन आहे, अगदी शालो आहे, ओनियन असेल, कॅबेज असेल, कॉलीफ्लॉवर असेल, पोटॅटो असेल, राईट का, हे शालो रूटेड क्रॉप्समध्ये येतात. त्याच ठिकाणी आपलं कॉटन आहे, रेड ग्राम आहे, सोयाबीन आहे, सॅफ्लॉवर आहे, शुगर केन हे व्हेरी डीप रूटेड क्रॉप आहेत. तर मग हे डिपेंडिंग ऑन द क्रॉप आपल्याला डेप्थ ऑफ फ्लोईंग जी ती यूज करावं लागते. त्यानंतर आहे नंबर ऑफ फ्लोईंग्स. हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आहे. सॉईल कुठल्या टाईपचे त्यावर डिपेंड करते की आपण त्या सॉईलवरती नंबर ऑफ फ्लोईंग्स किती कराव्यात. ओके, फक्त जनरल लक्षात ठेवायचं, जर का सॉईल हेवी असेल तर 3 ते 5 फ्लोईंग करणं रिकमेंड केलं जाते. सॉईल जर का लाईट असेल तर 1 ते 3 फ्लोईंग्स हे रिकमेंड केलं जातं. आता हेवी इन लाईट म्हणजे हेवी म्हणजे वजनाने जड का लाईट म्हणजे वजनाने हलके का, नाही. ओके, the term heavy soil or the light soil that refers to the degree of resistance offered by the soil to the passage of the implements. एखादं सॉईल त्या सॉईलमधनं इम्प्लिमेंट पास होण्यासाठी किती रेजिस्ट करते त्यावरून आपण त्याला सॉईलला हेवी किंवा लाईट सॉईल म्हणतो. द सँडी सॉईल ज्याला आपण लाईट सॉईल म्हणतो कारण की ती सॉईल ही एखाद्या इम्प्लिमेंटला त्यामधून पास व्हायला रेजिस्ट करत नाही. ब्लॅक कॉटन सॉईल ज्याला आपण हेवी सॉईल म्हणतो कारण की त्या सॉईलमधनं जी इम्प्लिमेंट्स आहेत टिलेज इम्प्लिमेंट्स ते इझिली रन नाही होत, त्याला ती सॉईल फार रेजिस्ट करते, त्याला आपण हेवी सॉईल म्हटलं. तर हेवी सॉईल असेल तर 3 ते 5 फ्लोईंग करणं रिकमेंड केलं जातं. जर का लाईट सॉईल असेल तर 1 ते 3 फ्लोईंग रिकमेंड करतात आणि गरज असेल तर यापेक्षा जास्त सुद्धा फ्लोईंग जे आहे ते करावं लागतं. त्यानंतर सिलेक्शन ऑफ फ्लो. आता हे फ्लोचं क्लासिफिकेशन आहे, जनरल दिले फक्त खाली लक्षात ठेवा. मोल्ड बोर्ड प्रो आहे, MB फ्लो. ट्रॅक्टर ड्रॉन असेल तर आपण डीप फ्लोईंग आणि इन्व्हर्जनसाठी, सॉईल इन्व्हर्जन आणि डीप फ्लोईंगसाठी आपण MB फ्लो ट्रॅक्टर ड्रॉन यूज करतो. नंतर ॲनिमल ड्रॉन MB फ्लो जो येतो फॉर द इन्कॉर्पोरेशन ऑफ मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स अँड प्लांट रेसिड्यूज. जे मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स, जे प्लांट रेसिड्यू आहे ते आपण इन्कॉर्पोरेट करण्यासाठी ॲनिमल ड्रॉन MB फ्लो यूज करतो. त्यानंतर आहे डिस्क फ्लो. हा कटिंग ऑफ क्रिपिंग आर द स्प्रेडिंग ग्रास अँड इन्व्हर्जन्स. ओके, जे डिस्क फ्लो कशासाठी यूज करतो, जे ग्रास आहे त्याचं इन्व्हर्जनसाठी किंवा सॉईलचे ते कटिंग करण्यासाठी जे ते यूज करतात. त्यानंतर कंट्री फ्लो हा मल्टीपर्पज फ्लो आहे. तर हे क्लासिफिकेशन आपल्याला पाठ ठेवायचं आहे. MB फ्लो कशासाठी यूज करतात, ओके, सॉईलच्या इन्व्हर्जनसाठी आणि डीप फ्लोईंगसाठी. ट्रॅक्टर ड्रॉन असेल तर, जर का ॲनिमल ड्रॉन असेल तर ते मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स हे इन्कॉर्पोरेट करण्यासाठी. जो डिस्क फ्लो आहे सॉईलच्या कटिंगसाठी, ओके, किंवा ग्रासचे जे आहे ग्रास जे त्याच्या इन्व्हर्जनसाठी किंवा स्प्रेडिंगसाठी. नंतर कंट्री फ्लो जो हा मल्टीपर्पज जो तो फ्लो आहे. तर हे क्लासिफिकेशन आपल्याला लक्षात ठेवायचं, हे एक्झाममध्ये आपल्याला विचारल्या जाऊ शकतं. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट टाईप आहे टाईप्स ऑफ प्रायमरी टिलेज. यामध्ये नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ प्रायमरी टिलेज. बघा आता
तर प्रायमरी टिलेज म्हणजे काय लक्षात आलं ना, प्रायमरी टिलेज म्हणजे काय आपण ऑलरेडी बघितलं. ओके, आता हे परत तुम्हाला प्रायमरी टिलेज म्हणजे नेमकं काय हे मला वाटतं परत वेगळ्यानं सांगण्याची गरज पडायला नको. हा जो पार्ट आहे हा सुद्धा मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केला आहे व्यवस्थितपणे. आपण थोडं समजूया. तर टाईप्स ऑफ प्रायमरी टिलेजमध्ये जे प्रायमरी टिलेज आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक आहे डीप टिलेज, त्याला आपण डीप प्लोईंग म्हणू शकतो, आणि दुसरं आहे सबसॉइलिंग. प्रायमरी टिलेज म्हणजे सरळ सरळ प्लोईंग. त्याच्यामध्ये दोन प्रकार, एक आहे डीप प्लोईंग आणि दुसरं आहे सबसॉइलिंग. ओके, तर नॉर्मली एखाद्या सॉईलचा 1 सेंटीमीटर जो एरिया आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर सरफेस सॉईलचं जे वेट आहे, म्हणजे वेट जे आहे ते साधारणतः 1.50 टन्स इतकं भरतं. 1 सेंटीमीटर ऑफ सरफेस सॉईल वर द 1 हेक्टर लँड वेट्स अबाउट 1.5 टन्स. 1 हेक्टर एरियाचे 1 सरफेस एरियावर जर का आपण सॉईल कलेक्ट केली तर 1.5 टन इतकी भरते. जर का आपल्याला डीप टिलेज करायचं आहे तर आपल्याला खूप सगळी एनर्जी लागेल, त्या टिलेज ऑफिससाठी भरपूर एनर्जी लागेल. तर डीप टिलेज जे एक तर आपण पेरिनियल वीड्स जे ते हे डिस्ट्रक्ट करण्यासाठी करत असतो. ऑलरेडी आपण बघितलं ऑब्जेक्टिव्हमध्ये की जे वीड्स आहेत त्याला आपण रिमूव्ह करण्यासाठी किंवा डिस्ट्रक्ट करण्यासाठी आपण टिलेज ऑपरेशन कंडक्ट करत असतो. तर जे डीप टिलेज आहे, जे पेरिनियल वीड्स, यामध्ये वर्ल्ड्स प्रॉब्लेमॅटिक वीडपैकी सॅनाडॉन डॅक्टिलॉन आहे, सायप्रस रोटुंडस आहे, अगदी हजार्डस वीड आहे, त्या फार प्रॉब्लेमॅटिक वीड्स आहेत. याला कंट्रोल करण्यासाठी आपण डीप टिलेज करतो. दुसरं, टू ब्रेक दी हार्ड पॅन्स. सॉईलचे जे हार्ड पॅन्स आहेत, सब लेअरचे हार्ड पॅन्स आहेत ते ब्रेक करण्यासाठी. हे कशासाठी, जे आपल्याला डीप रूटेड क्रॉप जर का आपण ग्रो करायचे असेल तर आपण सॉईलचे हार्ड पॅन्स जे ते ब्रेक करत असतो, त्यासाठी आपल्याला डीप टिलेज जे ते करावं लागतं. त्यानंतर हे क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं टिलेजचं, क्रीडाने दिलेलं क्लासिफिकेशन, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर हैदराबाद. ओके, यांनी प्लोईंगचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. जर का आपण शालो प्लोईंग म्हणजे कशाला म्हणायचं, मीडियम कशाला म्हणायचं, डीप कशाला म्हणायचं. जर का आपण प्लोईंग 5 ते 6 सेंटीमीटर डेप्थची असेल तर त्याला आपण शालो प्लोईंग म्हणतो. 15 ते 20 सेंटीमीटर असेल त्याला आपण मीडियम डीप प्लोईंग म्हणतो. आणि 25 ते 30 सेंटीमीटर जर का प्लोईंग करत असेल तर त्याला आपण डीप प्लोईंग म्हणतो. बघा, शालो प्लोईंग म्हणजे प्लोईंग डेप्थ ऑफ 5 to 6 सेंटीमीटर. त्यानंतर मीडियम डीप म्हणजे 15 ते 20 सेंटीमीटर आणि डीप प्लोईंग म्हणजे 25 ते 30 सेंटीमीटर. ओके, तर हे कोणत्या क्रॉपसाठी किती प्लोईंग डेप्थ रिकमेंड केली जाते. नॉर्मली फील्ड क्रॉपसाठी 12 ते 20 सेंटीमीटर इतकी प्लोईंग डेप्थ रिकमेंड केली जाते. जर का क्रॉप हे मीडियम किंवा शॅलो रुटेड असेल तर 15 ते 20 सेंटीमीटर इतकी रिकमेंड केली जाते. ओके, आणि जर का डीप रुटेड क्रॉप असेल तर 25 ते 30 सेंटीमीटर इतकी प्लोईंग डेप्थ जी आहे ते रिकमेंड केलं. मला वाटतं या ठिकाणी दिले डेप्थ ऑफ प्लोईंग, हां इथं दिलं आहे. द डिझायरेबल डेप्थ ऑफ प्लोईंग इज 12 to 20 सेंटीमीटर फॉर फील्ड क्रॉप्स. जर जनरल विचारलं, क्रॉपचं आपल्याला म्हणजे स्पेसिफाय करून नाही सांगितलं की म्हणजे क्रॉप मीडियम रूटेड आहे किंवा डीप रूटेड आहे असं जर आपल्याला नाही सांगितलं आणि जनरल विचारलं की फील्ड क्रॉपसाठी एक ऑप्टिमम डेप्थ ऑफ प्लोईंग किती असायला पाहिजे तर ती 12 ते 20 सेंटीमीटर. जर का आपल्याला स्पेसिफाय करून सांगितलं की मीडियम रूटेड क्रॉप किंवा शॅलो रूटेड क्रॉपसाठी प्लोईंग डेप्थ किती रिकमेंड केलं ते तर अशा वेळेस आपल्याला म्हणायचं 15 ते 20 सेंटीमीटर. आणि त्याच ठिकाणी जर का आपल्याला विचारलं की डीप रूटेड क्रॉपसाठी आपल्याला प्लोईंग डेप्थ किती रिकमेंड केलं ते तर ती राहते 25 ते 30 सेंटीमीटर. लक्षात आलं. आता हे सगळे पॉईंट्स आपण ऑलरेडी व्यवस्थितपणे डिस्कस केले, त्यामुळे थोडंसं स्पीडनं घेतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे सबसॉइलिंग. नेक्स्ट प्रकार आहे सबसॉइलिंग. कुठला प्रकार आहे नेक्स्ट? सबसॉइलिंग प्रकार आहे. आता सबसॉइलिंगमध्ये आणि डीप टिलेजमध्ये काय फरक आहे? डीप टिलेजमध्ये सॉईल जी ती कम्प्लिटली इन्व्हर्ट होते. जर प्लोईंग पाहिला असेल ना आपण, सो एम बी प्लो आहे, जे ट्रॅक्टर माउंटेड किंवा ट्रॅक्टर ड्रॉन जो एम बी प्लो आहे त्याने ज्यावेळेस आपण प्लोईंग करतो किंवा डीप प्लोईंग करतो त्यावेळेस सॉईल कम्प्लिटली इन्व्हर्ट होते, खालची वरची खाली होते, बरोबर का? पण सबसॉइलिंग ही अशी प्रॅक्टिस आहे की ज्यामध्ये जो सॉईलचा सरफेस आहे त्यावरती अगदी नॅरो कट पडतो आणि जे सब लेअर आहेत त्या ब्रेक होतात. दॅट मीन्स ब्रेकिंग ऑफ द हार्ड पॅन्स ऑफ द सॉईल विदाउट इन्व्हर्जन ऑफ द टॉप लेअर or the without disturbance of the top layer or the top surface of the soil. फक्त खाली ज्या सब लेअर आहेत त्या फक्त खाली काय ब्रेक केल्या जातात. आणि हे जे हे स्पेशल टाईपचं टिलेज ऑपरेशन्स आहे. ॲक्च्युली जे सबसॉइलिंग आहे हे स्पेशल पर्पज टिलेजमध्ये येतं. कशामध्ये येतं? स्पेशल पर्पज टिलेजमध्ये येतं. हे जनरली बघा ज्या ब्लॅक कॉटन सॉईल आहे, ज्या अतिशय हेवी राहतात. कोणत्या सॉईल म्हटलं मी? ब्लॅक कॉटन सॉईल, ज्या की फार हेवी राहतात. त्या हेवी सॉईलमध्ये नॉर्मली काय होतं की ज्यावेळेस सॉईलच्या सब लेअर अतिशय कॉम्पॅक्ट होतात त्यावेळेस त्या सॉईलचा इनफिल्ट्रेशन रेट जो आहे तो कमी होतो. म्हणजे त्या ठिकाणी त्या सॉईलची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे त्याची भलेही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असेल कशाची, ब्लॅक कॉटन सॉईलची, पण तो सब लेअर अतिशय कॉम्पॅक्ट झाल्यामुळं त्याचा जो इनफिल्ट्रेशन रेट आहे तो कमी होतो. आणि अल्टिमेटली त्या सॉईलचं इनफिल्ट्रेशन रेट कमी झाल्यामुळं त्याचा रन ऑफ रेट वाढतो. रन ऑफ रेट जर वाढला तर सोबत त्याचं सॉईल इरोजनचे सुद्धा प्रॉब्लेम जे ते वाढतात. म्हणून अशी सॉईल जी की हेवी आहे, हेवी सॉईलमध्ये नॉर्मली सबसॉइलिंग करणं रिकमेंड केलं जातं. कशासाठी? त्या सॉईलचा इनफिल्ट्रेशन रेट आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी. तर हे स्पेशल पर्पज टिलेज आहे. बघा, सबसॉइलिंग इज द ब्रेकिंग ऑफ द हार्ड पॅन.
सब सॉइलिंग इज द ब्रेकिंग ऑफ द हेडपॅन विदाउट इन्व्हर्जन अँड विथ लेस डिस्टर्बन्स ऑफ द टॉप सॉइल. तर आपण इथं बघू शकतो जसं हे इम्प्लिमेंट आहे, बघा हे सब सॉइलर आहे ॲक्च्युली. तर आता इथं बघा याचा जो शेअर आहे हा फक्त काय करतोय, सॉईलचे जे हार्ड पॅन्स आहेत किंवा सब लेअर आहेत त्याला ब्रेक करण्याचं काम करतोय. आणि टॉप सरफेस बघा, टॉप लेअर जिथे जास्त डिस्टर्ब झाली का, इन्व्हर्जन झाले का नाही, त्याच ठिकाणी प्लोनं जेव्हा आपण प्लोईंग करतो एमबी प्लोनं काय होतं, सॉईल कम्प्लिटली इन्व्हर्ट होत असते. बघा सब सॉइलिंग इज ब्रेकिंग द हार्ड पॅन विदाउट इन्व्हर्जन अँड विथ लेस डिस्टर्बन्स ऑफ द टॉप सॉईल. अ नॅरो कट इज मेड इन द टॉप सॉईल वाईल शेअर ऑफ द सब सॉईल और दी सब सॉइल फ्लो दॅट शटर द हार्ड पॅन्स. फक्त हा जो शेअर आहे तो काय करतोय, त्या सब लेअर काय करतोय, कम्प्लिटली ब्रेक करण्याचं काम करत असतोय. ओके. आणि जो इफेक्ट आहे तो लॉंग लास्ट राहावा यासाठी व्हर्टिकल मल्चिंग जे अडॉप्ट केलं ते. व्हर्टिकल मल्चिंग म्हणजे अशी प्रॅक्टिस आहे, या ठिकाणी काय केलं तर ह्या ठिकाणी काय करतात की असे एक व्हर्टिकल ट्रेंचेस फॉर्म केले जातील आणि व्हर्टिकल ट्रेंचेसमध्ये मल्चेस जे ते ॲड केलं जाईल. असं केल्यामुळे काय होईल की जे काय व्हर्टिकल ट्रेंच आहे तो भरणार नाही आणि इथं पोरस राहील. म्हणजे ज्यावेळेस काय ह्या फील्डवरून पाणी रन होईल त्यावेळेस ते पाणी पहिल्यांदा ह्या ट्रेंचेसमध्ये जाईल. त्याला व्हर्टिकल मल्चिंग असं म्हणतात. हे सुद्धा आपल्या समोर आहे डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी. चला यामध्ये काही प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहेत. जसं याच्यामध्ये चिझल प्लो आहे. आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं चिझल प्लोची जी प्लोईंग डेप्थ आहे ती किती राहते, साधारणतः 60 ते 70 सेंटीमीटर इतकी याची प्लोईंग डेप्थ राहते. हे विचारलं जातं चिझल प्लोची प्लोईंग डेप्थ किती राहते, 60 ते 70 सेंटीमीटर. सो जे इम्प्लिमेंट्स आहेत, जेवढी प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहेत किंवा सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहेत, याच्या प्रत्येक इम्प्लिमेंटचं डिटेल स्टडी जो आहे तो तुम्हाला ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगमध्ये आहे. ओके. तर ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला जे इम्प्लिमेंट्स आहेत त्याचे डिटेल स्टडीज होते करायला मिळणार आहेत, तुम्हाला ते शिकवल्या जाणार आहे. यामध्ये प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहेत काही लक्षात ठेवायचं आपल्याला. याच्यामध्ये देसी प्लो आहे किंवा याला आपण वुडन प्लो किंवा इंडिजिनस प्लो किंवा देसी प्लो म्हणत असतो. ओके. त्यानंतर एमबी प्लो आहे. ओके. त्यानंतर दुसरा ह्या 2 बॉटम रिव्हर्सिबल एमबी प्लो आहे. नंतर डिस्क प्लो आहे या पद्धतीचा. जर डिस्क प्लो जो आहे हा सुद्धा प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहे. त्यानंतर सब सॉईल प्लो आहे, ऑलरेडी तुम्हाला हा दाखविला आहे. त्यानंतर चिझल प्लो आहे. ओके. रोटरी टिलर आहे. टिलरसुद्धा हे लक्षात ठेवायचं. टिलर जे येते हे प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्समध्ये येतं. टिलेज जे येतं हे प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्समध्ये येतं, सेकंडरीमध्ये पण येतं. ओके. त्यानंतर दुसरं आहे सेकंडरी टिलेज. बघा इथपर्यंत आपलं प्रायमरी टिलेज ऑपरेशन जे येते इथपर्यंत आपले संपतात. याच्यानंतर जो आहे आपला आहे सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स. आता प्रायमरी म्हणजे काय म्हटलं आपण, प्लोईंग करणं. बरोबर. आपण प्लोईंग बघितलं, प्रायमरी बघितलं, त्याचे प्रायमरीमधले टाईप्स पण बघितले. प्रायमरी टिलेज केल्याच्या नंतर आता प्रॅक्टिकली विचार करा, आपण काय बघितलं, सेकंडरी टिलेज म्हणजे काय असा विचारच नाही करायचा. प्रॅक्टिकली विचार करा. आपण शेत नांगरलंय, नांगरल्याच्या नंतर आता आपल्याला जून जुलैमध्ये समजा आपल्याला पेरणी करायची आहे, पण शेत नांगरलेलं आहे आणि त्या शेतामध्ये खूप मोठे मोठे क्लॉड्स आहेत. आपण काय करेल, हॅरोईंग करेल, प्लँकिंग करेल किंवा क्लॉड क्रशिंग करेल. मग त्याच ऑपरेशनला आपण काय करायचं आहे, सेकंडरी टिलेज ऑपरेशन. दॅट मीन्स सिम्पली द फायनर ऑर द लाईटर ऑपरेशन दॅट आर कंडक्टेड आफ्टर दी प्लोईंग. प्लोईंग केल्याच्यानंतर जे काय आपण फाईन किंवा लाईट ऑपरेशन्स कंडक्ट करतो त्या फील्डवरती त्यालाच काय म्हणायचं आपण, सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स. हिअर लाईटर ऑर दी फायनर ऑपरेशन्स दॅट इज परफॉर्म ऑन दी सॉईल आफ्टर प्रायमरी टिलेज आर नोन ॲज सेकंडरी टिलेज. त्यालाच काय म्हटलं आपण, सेकंडरी टिलेज. हिअर आफ्टर प्लोईंग द फील्ड्स आर लेफ्ट विथ दी लार्ज क्लॉड्स. जर प्लोईंग केल्याच्यानंतर ते फील्ड जे त्यावरती मोठे मोठे क्लॉड्स राहतील ते क्रश करण्यासाठी प्लँकिंग करेल, हॅरोईंग करेल, क्लॉड क्रशिंग करत असेल, हे सगळे ऑपरेशनला आपण काय म्हणायचं, सेकंडरी टिलेज ऑपरेशन. आता इथे तेच दिले जे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं, त्यामुळे मला वाटते परत तेच वाचून सांगण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. ओके. इथं तेच आहे जे की मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. यामध्ये सेकंडरी टिलेज जे आहे त्याचे इम्प्लिमेंट्स बघा आपण. ट्रॅक्टर ड्रॉन कल्टिवेटर हे एक सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट आहे. त्यानंतर डिस्क हॅरो आहे. बघा डिस्क प्लो आणि डिस्क हॅरो याच्यात डिफरन्स आहे. डिस्क प्लो जो येतो हे प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट आहे. डिस्क हॅरो म्हटलं म्हणजे हा सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट आहे. त्यानंतर आहे डिस्क ब्लेड हॅरो, ॲनिमल ड्रॉन ब्लेड हॅरो. ओके. स्पाइक टूथ हॅरो. ओके. त्यानंतर आहे रोटरी टिलर, तर हे सुद्धा सेकंडरीमध्ये पण येतं आणि प्रायमरीमध्ये पण येतं. त्यानंतर आहे लँड रोलर्स आर दी पल्वरायझर्स. ओके. हे सुद्धा सेकंडरी. जसं हे लँड लेवल म्हणजे जे क्लॉड्स आहेत क्लॉड क्रशिंग करण्यासाठी वगैरे वापरला जातो म्हणून याला आपण सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स म्हणतो. त्यानंतर आहे रिच प्लो. आता बघा हा प्लो आहे. बऱ्याचदा मुलांचं मिसकन्सेप्शन असं राहतं प्लो म्हणजे सगळे प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्सच आहेत. प्लो आहे म्हणून तो प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स नाही. आपण तो प्लो कुठल्या ऑपरेशनसाठी यूज करतोय त्यावरून ते कुठलं इम्प्लिमेंट्स आपण कुठल्या ऑपरेशनसाठी यूज करतोय त्यावरून त्याला आपण प्रायमरी किंवा सेकंडरी म्हणतो. रिच प्लो
भलेही प्लो आहे पण आपण यूज कशासाठी करतो, हा रिजेस फॉर्म करण्यासाठी. कशासाठी यूज करतो, रिजेस. आणि आपण रिजेस कधी फॉर्म करतो, सीड बेड प्रिपरेशनसाठी, बरोबर का. जसं शुगर केन आपल्याला प्लांटिंग करायचं आहे, किंवा पोटॅटोचं प्लांटिंग करायचं आहे, किंवा ओनियन आहे, ह्या क्रॉपच्या प्लांटिंगसाठी एक स्पेसिफिक सीड बेड रिक्वायरमेंट राहते. ओके, रिजेस अँड फ्लो. तर ते फॉर्म करण्यासाठी आपण जो प्लो यूज करतो त्याला आपण रिच प्लो म्हणतो. मग तो आपण प्लो कोणत्या ऑपरेशनसाठी यूज करतोय, सीड बेड प्रिपरेशनसाठी. मग तो प्रायमरी कसा होईल, नाही. ऑपरेशन कोणत्यासाठी यूज करतो आपण, सीड बेड प्रिपरेशन. आणि सीड बेड प्रिपरेशन हे सेकंडरी ऑपरेशन आहे. म्हणून रिच प्लो हा कुठल्या टाईपचा प्लो आहे, हा सेकंडरी इम्प्लिमेंट्स आहे, सेकंडरी इम्प्लिमेंट आहे. चला, त्यानंतर आहे सीड बेड प्रिपरेशन. मला ते वेगळ्या सांगण्याची गरज नाही. सो प्रायमरी सेकंडरी ऑपरेशन नंतर जर एखाद्या पर्टिक्युलर क्रॉपला जी काय स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल, तर ती स्पेसिफिक रिक्वायरमेंट जी काय असेल, जसं रिजेस अँड फरो आहे, तर ते आपण त्या प्रॉपर जो सीड बेड आहे तो बनवेल. ओके, that refers to very shallow operations intended to prepare the seed bed or to make the soil to suit for the planting. ते प्लांटिंगसाठी ती सॉईल ही सुटेबल असावं का प्रॉपर एक स्पेसिफिक सीड बेड त्या ठिकाणी जर का रिक्वायरमेंट असेल तर त्या पद्धतीचा सीड बेड तो बनवला जातो. त्याला आपण सीड बेड प्रिपरेशन असं म्हणूया. हे ऑपरेशन कधी येतं, सोईंगच्या अगोदर. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरटिलेज और इंटर कल्टिवेशन. म्हणजे आता सीड बेड प्रिपरेशन झालं, आपण सोईंग करेल. तर ह्या सोईंगच्या आणि सीड बेड प्रिपरेशनच्या म्हणजे सोईंग आणि इंटरटिलेजच्या मध्ये अजून एक ऑपरेशन येतं, त्याला आपण ब्लाइंड टिलेज ऑपरेशन असं म्हणतो. दॅट मीन दोज टिलेज ऑपरेशन दॅट आर डन आफ्टर सोईंग ऑफ द क्रॉप्स बट बिफोर द सीडलिंग एमर्जन्स, नॉट हार्वेस्टिंग, बिफोर द सीड एमर्जन्स, दॅट इज नोन ॲज ब्लाइंड टिलेज. म्हणजे असं ऑपरेशन जे की क्रॉपच्या सोईंगच्या नंतर केलं जातं, परंतु सोईंगच्या नंतर जे काही सीड आहे त्याच्या एमर्जन्सच्या अगोदर. काय म्हटलं मी, द ऑपरेशन दॅट इज डन आफ्टर सोईंग ऑफ द क्रॉपच्या किंवा सीडच्या सोईंगच्या नंतर, बट बिफोर द एमर्जन्स और बिफोर द सीड एमर्जन्स, दॅट इज नोन ॲज ब्लाइंड टिलेज. असं कुठलं ऑपरेशन आहे जे की आपण सीडच्या सोईंगच्या नंतर करतो पण सीडच्या एमर्जन्सच्या आधी करतो, ते आहे सीड कव्हरिंग. बरोबर का. आपण समजा तिफननं सीडचं सोईंग केलं. आता नॉर्मली जे आपण ट्रॅक्टरचे जे काही सीड ड्रिल मशीन यूज करतो सोईंगसाठी, त्याचं असं आहे की ते सीडचं सोईंग आणि सीड कव्हरिंग सोबत होतं. पण आता पूर्वी कसं असायचं की आपण तिफननी म्हणजे बैलजोडीच्या सहाय्याने आपण काय करतो, तिफननी सोईंग करायचो. सोईंग केल्याच्या नंतर आपण ते नंतर सोईंग झाल्याच्या नंतर त्याला सीड कव्हरिंग करण्यासाठी आपण एक लाईट हॅरोईंग करायचो त्यावरती. ओके, म्हणजे जे काय आपण सीड कव्हरिंग करण्यासाठी जे ऑपरेशन्स कंडक्ट करतोय, कसं करतोय, सोईंगच्या नंतर पण तू सीड जर्मिनेशनच्या आधी. तर त्याला काय म्हटलं आपण, ब्लाइंड टिलेज. त्याला काय म्हणूया, ब्लाइंड टिलेज. आणि एक वेळेस ते क्रॉप एमर झाल्याच्या नंतर म्हणजे क्रॉप उगवून आल्याच्या नंतर त्या स्टँडिंग क्रॉप फील्डमध्ये आपण जेही ऑपरेशन्स कंडक्ट करेल तर त्या ऑपरेशनला काय म्हणायचं, आपण त्या ऑपरेशनला काय म्हणायचं आहे, त्याला म्हणायचं आहे इंटर टिलेज ऑपरेशन्स. बघा, जर आपण सीड सोईंग केलं, ते एमर झालं, मग स्टँडिंग क्रॉप फील्डमध्ये जेही ऑपरेशन कंडक्ट करतो आपण त्यामध्ये विडिंग असेल, हुईंग असेल, ओके, साईड ड्रेसिंग ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन असेल, साईड ड्रेसिंग करणं, किंवा त्यानंतर अर्थिंग अप असेल. बरं, जसं पोटॅटो फील्ड आहे जसं आपण इथं बघू शकतो. शुगर केन आहे, शुगर केनमध्ये अर्थिंग अप केलं तर बघा, म्हणजे सॉईल जे अर्थिंग अप म्हणजे ते सॉईलचा सपोर्ट दिला होता त्या प्लांटला. अर्थिंग अप आहे पोटॅटोमध्ये करतो किंवा आपण शुगर केनमध्ये करतो. हे जे ऑपरेशन आहे जे की आपण स्टँडिंग फील्डमध्ये करतो. बघा, फील्डमध्ये क्रॉप स्टँडिंग आहे आणि अशा कंडिशनमध्ये जे आपण ऑपरेशन्स कंडक्ट करतोय त्याला आपण काय म्हणायचं आहे, इंटर टिलेज ऑपरेशन्स. त्याला काय म्हणायचं आहे, इंटर टिलेज ऑपरेशन. लक्षात आलं. जनरली आपल्याला माहिती असतं ना, हुईंग, विडिंग, अर्थिंग अप, साईड ड्रेसिंग ऑफ द फर्टिलायझर, ऑल दीज आर द ऑपरेशन दॅट आर जनरली डन इन द स्टँडिंग क्रॉप फील्ड. and those operations which are done in the standing crop field that is known as इंटरटिलेज ऑपरेशन. त्यालाच काय म्हटलं आपण, इंटरटिलेज ऑपरेशन. अपेक्षा आहे इथपर्यंत तुम्हाला फार व्यवस्थितपणे समजलं असेल. त्यानंतर लास्ट आहे आपल्या याच्यामध्ये ऑफ सीझन टिलेज ऑपरेशन. लास्ट कुठला आहे, ऑफ सीझन टिलेज ऑपरेशन. आता हे ऑलरेडी क्लिअर केलं. असे टिलेज ऑपरेशन जे की आपण अनक्रॉप सीझनमध्ये म्हणजे समरमध्ये कंडक्ट करतो आणि जे खास करून क्रॉपच्या सोईंग पॉईंट ऑफ व्ह्यू इंटेडेड नसतात, जे क्रॉपच्या सोईंगसाठी आपण करत नसतो. नॉर्मल ऑपरेशन जे की आपण फील्डच्या म्हणजे लँड लेवलिंग असेल किंवा सॉईल कंडिशनिंग असेल, असे ऑपरेशन जे आहेत जे की क्रॉपच्या सोईंग पॉईंट ऑफ व्ह्यू नाही आहे आणि अनक्रॉप सीझनमध्ये कंडक्ट करतोय, त्याला काय म्हणायचं आपण, ऑफ सीझन टिलेज. बघा, टिलेज ऑपरेशन्स ड्युरिंग दी अनक्रॉप सीझन for special purpose other than that for the immediately raising the crops in the season are said to be off season tillage. Okay, that includes conditioning the soil during the uncrop season with the main objective of water conservation, leveling to the desirable grades, leaching to remove the salts for the soil reclamation or the reclamation of the soil, reducing the population of pests and diseases in the soils, etc. All these are the operations that done during the uncrop season or the unfallow seasons. Okay, these operations are called ऑफ सीझन टिलेज. तर इथपर्यंत आपलं
टिलेज म्हणजे काय, टिलेजचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, ओके. त्यानंतर तुमचं टिलेजचे काय इन्फ्लुएन्सेस होतात सॉईल फिजिकल प्रॉपर्टीजवरती, टिलेजचे कुठले कुठले टाईप्स आहेत कन्व्हेन्शनल टिलेजमध्ये, हा सगळा पार्ट आपला या सेशनमध्ये संपत आहे. यामध्ये बाकी जे राहतं ते आहे टिलेज सिस्टीम्स, म्हणजे ज्या मॉडर्न टिलेज सिस्टीम्स आहेत त्या आपल्या यामध्ये बाकी आहेत, ओके. तर हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये जे ते कंटिन्यू करूया, म्हणजे अजून आपल्याला एक सेशन टिलेज टॉपिक संपवण्यासाठी लागेल. चालेल, तर आपण या सेशनमध्ये इथपर्यंत आपण थांबूयात. इथे कुठे काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही त्याला निश्चितपणे मला विचारू शकता, पण अपेक्षा आहे की इतक्या बेस्ट पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक शिकवला गेला आहे, यामध्ये तुम्हाला कुठेही डाऊट उरणार नाही एवढी पूर्ण खात्री आहे. एकही कन्सेप्ट तुमचा टिलेजमधला बाकी राहणार नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थितपणे नक्कीच समजली असेल याची मला स्वतःला पूर्ण खात्री आहे, कारण की तेवढ्या बेस्ट पद्धतीने तुम्हाला शिकवलं आहे. चालेल, तर आपण या सेशनमध्ये थांबूयात. परत नेक्स्ट सेशनमध्ये आपण भेटूयात आपल्या रिमेनिंग टॉपिकच्या सोबत. जसं रिमेनिंगमध्ये आपलं टिलेज सिस्टीम बाकी आहेत, मॉडर्न ज्या सिस्टीम्स आहेत टिलेजच्या त्या आपल्या बाकी आहेत, तर त्या आपण नेक्स्ट सेशनमध्ये कंटिन्यू करूयात.